माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी एकदा तुमचं पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनल ओवी करिअर सेंटरवरती. आज आपला लेक्चर नंबर 2 आहे. टॉपिक आहे आपला मॅथमॅटिकल लॉजिक्स. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो, आपण संपूर्ण क्लास 12 मॅथमॅटिक्सची सिरीज लॉन्च केलेली आहे, जी तुमच्या बोर्ड एक्झाम प्लस सीईटी साठी उपयुक्त ठरेल, जिच्यामध्ये आपण सर्व टॉपिक व्हिडिओ बाय व्हिडिओ कव्हर करणार. तर आज आपला लेक्चर नंबर 2 आहे. मी मागा थोड्या वेळापूर्वी लेक्चर नंबर 1 अपलोड केला, जिच्यामध्ये आपण लॉजिकल स्टेटमेंट्स बद्दल डिस्कस केलं. आज सुद्धा आपण स्टेटमेंट्स बद्दल डिस्कस करू, पण ॲडव्हान्स टॉपिक आज आपण घेणार आहोत. मी काल तुम्हाला या चॅप्टरचं वेटेज, इम्पॉर्टन्स याविषयी सर्व मार्गदर्शन केलं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर माझी विनंती आहे तुम्हाला, अगोदर तुम्ही पूर्वीचा व्हिडिओ बघा, मगच या व्हिडिओवर शिफ्ट व्हा, तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ कळेल, अथवा हा व्हिडिओ कळणार नाही. तर बघा, मी एकदा पुन्हा वेलकम करतो ओवी करिअर सेंटरवरती. तुमचं फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहोत. तुमच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी, सीईटी प्रिपेरेशनसाठी सर्व 1 रुपयाही द्यायची गरज नाहीये. तर कोणत्याही क्षणांचं उल्लंघन म्हणजे कोणताही टाइम वेस्ट न करता आपण फटाफट आपल्या लेक्चरला सुरुवात करू. आपण अगोदर डिस्कस करू अजेंडा फॉर लेक्चर, म्हणजे आज आपण काय काय शिकणार त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ. आपण आता जसं काल आपण बघितलं की स्टेटमेंट्स काय असतात, एखादं सेंटेन्सला आपण स्टेटमेंट केव्हा म्हणायचं हे आपल्याला माहिती पडायला. आपण त्याचे रूल्स पण बघितले की क्वेश्चन मार्क नको, एक्सक्लामेटरी मार्क नको, ऑर्डर पण नको, सजेशन पण नको. हे जर नसेल तरच ते स्टेटमेंट काय असतं. तर स्टेटमेंटचे पण 2 प्रकार आहेत. एक सिंपल स्टेटमेंट असतं, कंपाऊंड स्टेटमेंट असतं. मग आपण पहिला डिस्कस करणार की सिंपल स्टेटमेंट काय आहे, कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे. आता जे सिंपल कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला जोडण्याचे प्रकार आहेत. बघा, कंजंक्शन एक आहे, डिसजंक्शन एक आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे, बाय कंडिशनल आहे. हे 4 कनेक्टिव्हिटी आहेत. काय आहेत हे कनेक्टिव्हिटी. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, हे काहीतरी आहे. इन डेप्थ आपण आता एक एक शिकणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ जर म्हणाल तो खूप जास्त महत्वाचा आहे, कारण जर तुम्ही सीईटी MHT सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले ना, तर 50% क्वेश्चन जे आहे ते आजच्या टॉपिकवरती आहेत. 50% क्वेश्चन जे आहेत ते ह्या टॉपिकवरती सगळे लिंक केलेले आहेत. त्यामुळे आजचा लेक्चर फार महत्वाचा आहे. नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मग नंतर आपण डिस्कस करणार नेगेशन ऑफ द स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंटचं नेगेशन कसं काढायचं. ओके, मग आपण तुमच्या स्टँडर्ड टेक्स्टबुक मध्ये दिलेले काही सॉल्व एक्झाम्पल्स आपण डिस्कस करू. सॉल्व एक्झाम्पल काय डिस्कस करू आणि नंतर एक्सरसाइज 1चा क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 सॉल्व करू. आणि इथे आपली एक्सरसाइज 1.1 जी आहे ती संपून जाईल. मागच्या व्हिडिओमध्ये 1.1चा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला होता. आज आपण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 हे 4 क्वेश्चन आज आपण इकडे सॉल्व करूयात. म्हणजे आपली एक्सरसाइज संपूर्ण होऊन जाईल. तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सुद्धा स्वतःहून एक्सरसाइज सोडवा. आणि लेक्चर मध्ये एक नोट देतो बघा, दिस लेक्चर माइट बी लेंदी सो बी अटेंटिव्ह. आता एवढे सगळे टॉपिक्स कव्हर करायचे म्हटल्यावर थोडंसं लेक्चर मोठं होऊ शकते, एखाद्या तासाचं लेक्चर वगैरे हे होऊ शकतं. सो तुम्हाला माझी विनंती आहे की व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, कारण मी जसं सांगितलं 50% सीईटी मध्ये विचारलेले क्वेश्चन या टॉपिकच्या आधारे आहेत. आणि लेक्चर स्टार्ट करतो आता आपण. बघा, सो लेट स्टार्ट द लेक्चर विदाउट एनी फर्दर. आता कोणता टाइमपास नाही करणार किंवा आता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करू. ऍक्च्युली आतापर्यंत जे मी सांगितलं ते टाइमपास नव्हतं, पण विद्यार्थ्यांना माहित असायला हवं की आज आपण काय शिकलो. लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक सजेशन देतो, म्हणजे तुम्ही त्याला सजेशन घ्या की तुम्ही त्याला वॉर्निंग घ्या, चेतावणी घ्या, काही घ्या. जर संपूर्ण व्हिडिओ बघणार असाल तरच व्हिडिओला पुढे कंटिन्यू करा. असं अर्धावट सोडून जाऊ नका. अर्धावट सोडून गेल्याने तुम्ही जितकं बघितलंय ते पण पाण्यात चाललं जातं, काही तुम्हाला त्याच्यातलं बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे जर बघत असाल तर संपूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे, तर आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात. बघा, पहिला टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत टाइप्स ऑफ स्टेटमेंट. जसं आपण काल बघितलं की स्टेटमेंट्स काय असतात. बघितलं ना आपण स्टेटमेंट्स काय असतात. हो बघितलं. स्टेटमेंट 2 प्रकारच्या असतात. एक असते सिंपल स्टेटमेंट, एक असते कंपाऊंड स्टेटमेंट. दोन्हीही एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगतो, एक्झाम्पलद्वारेही सांगतो, फक्त लक्ष द्या. आपण काय डिस्कस करतोय ते स्टेटमेंट. मी तुम्हाला सांगितलं स्टेटमेंटचे 2 टाईप असतात. सिंपल स्टेटमेंट एक असते कंपाऊंड स्टेटमेंट. तर आता आपण अगोदर बघू सिंपल स्टेटमेंट काय असते.
बघा, हा जो पॉइंटर दिसतोय ना तुम्हाला लाल कलरचा, त्याच्यावर लक्ष ठेवा. सिंपल स्टेटमेंट आर दोज विच कॅनॉट बी फर्दर स्प्लिटेड इंटू पार्ट्स. म्हणजे एक असं वाक्य ज्याला तुम्ही पुन्हा छोटं नाही करू शकत, त्याला आपण म्हणतो सिंपल स्टेटमेंट. अपना स्टाईल म्हणजे आपल्या देशी मराठी मातृभाषेत म्हणजे काय, सिंपल स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट्स ज्यांना आपण तोडू नाही शकत. कळालं? म्हणजे आता एखादा सेंटेन्स जर आपल्याला दिला आणि जर त्याला आपल्याला आपण जर त्याला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये नाही ब्रेक करू शकत, तर त्याला आपण म्हणतो सिंपल स्टेटमेंट. एक्झाम्पल, मुंबई इज इन महाराष्ट्र. मला सांगा हे स्टेटमेंट आहे का? हो आहे. कालच आपण बघितलं होतं व्हिडिओमध्ये की स्टेटमेंट आहे हे, कारण याच्यामध्ये कोणता क्वेश्चन मार्क नाही, इंटरोगेटिव्ह वगैरे काही नाहीये. तर मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. तर मला सांगा तुम्ही या सेंटेन्सला किती असं ब्रेक करू शकता का? असं पार्ट्समध्ये ब्रेक करू शकता का? मुंबई इज इन महाराष्ट्र. ते सेंटेन्स मिनिंगफुलच नसेल ना. तर असे सेंटेन्सेस, असं स्टेटमेंट, असे रादर सेंटेन्स नाही म्हणता येणार, असे स्टेटमेंट्स ज्यांना तुम्ही अशा पार्ट्समध्ये ब्रेकच करू शकत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण म्हणतो सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट ज्यांना आपण तोडू शकत नाही, ज्यांना आपण ब्रेक करू शकत नाही, स्प्लिट करू शकत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? सिंपल स्टेटमेंट. आता याचा उलट काय असेल? कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट कनेक्टेड युजिंग कनेक्टिव्हिटी विच कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू पार्ट्स. हे वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला कळालं नसेल, पण अपना स्टाईल आपल्या ओवी करिअर सेंटरची हीच वैशिष्ट्य आहे की आपण सर्व गोष्टी मराठीतून सांगतो, म्हणजे आपल्या लोकांना एकदम सोप्या भाषेमध्ये कळालं पाहिजे. तर काय आहे आपली स्टाईल? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट्स ज्यांना आपण पार्ट्समध्ये तोडू शकतो. म्हणजे एक असं मोठं वाक्य असतं ज्याला आपण असे पार्ट्समध्ये जर तोडू शकलो, तर त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. ओके, एखाद्या एक्झाम्पलने मी तुम्हाला हे सांगतो. आता जसं की बघा, ही इज टॉल अँड फॅट. तो उंच आहे पण तो जाडा आहे. हे आपलं एक स्टेटमेंट आहे. तर याला आपण दोन पार्ट मध्ये ब्रेक करू शकतो का? हो, याला करू शकतो. कसं का? पहिला पार्ट काय असणार? ही इज टॉल. दुसरा पार्ट काय असणार? दुसरा पार्ट काय असणार आहे आपला? ही इज फॅट. हा जो मेन सेंटेन्स होता, याला आपण दोन पार्ट मध्ये ब्रेक करू शकलो. तर असे स्टेटमेंट्स ज्यांना आपण दोन पार्ट मध्ये ब्रेक करतो त्यांना आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट. आता बघा, हा एक सेंटेन्स होता, बरोबर? स्टेटमेंट आहे, सेंटेन्स नाही. जर माझ्या तोंडून चुकून सेंटेन्स निघालं तर क्षमा असावी, त्याला मला स्टेटमेंट म्हणायचं आहे. बघा, ही एक स्टेटमेंट आहे, ही एक स्टेटमेंट आहे, बरोबर? पण ह्या दोघं कनेक्टेड आहेत ना एका याच्याने, एका सिम्बॉलने. याला काय म्हणतो आपण? अँड. तर यालाच आपण म्हणतो कनेक्टिव्हिटी. जसं एक सोपं उदाहरण देऊन सांगतो. आपल्या घरामध्ये समजा हा एक पाईप आहे आणि हा पण एक पाईप आहे. या दोघांना कनेक्ट कसं करतो रे? एक कनेक्टर असतं बघा, एक कनेक्टर असतं ज्या पाईपला कनेक्ट करतं. त्याच प्रकारे ही पण एक स्टेटमेंट आहे. सॉरी, त्याच प्रकारे बघा, ही पण एक स्टेटमेंट आहे, ही इज टॉल आणि ही इज फॅट. हा पण एक पाईप आहे. असं लक्षात ठेवा, हा एक पाईप आहे, हा एक पाईप आहे. ह्या दोघांना कशाने जोडलंय? कनेक्टरला. त्यालाच आपण काय म्हणतो? कनेक्टिव्हिटी. ओके. आता पाईपाला जोडण्याचे कनेक्टर कसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तसंच ह्या दोन वाक्यांना आणि दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाक्यांना जोडण्याचे पण कनेक्टिव्हिटी वेगवेगळे असतात, जे सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आय होप तुम्हाला आता स्टेटमेंटचे दोन टाईप म्हणजे सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट कळालं असेल. सिंपल स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट ज्यांना तुम्ही फर्दर पार्ट्समध्ये ब्रेक करू शकत नाही. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असे ज्यांना तुम्ही फर्दर पार्ट्समध्ये ब्रेक करू शकता. आणि मल्टिपल स्टेटमेंट्स असतात आणि ते दोघं सगळे स्टेटमेंट कनेक्टेड असतात कनेक्टरनी. ठीक आहे. बघा, आता जसं मला हे बघा, एक्झाम्पल बघा, सन रायजेस इन द ईस्ट. ही स्टेटमेंट आहे का? हो आहे. पण मला सांगा, तुम्ही हिला ब्रेक करू शकता का? सन रायजेस ही एक स्टेटमेंट आणि इन द ईस्ट ही एक स्टेटमेंट नाही. तर हे काय झालं? सिंपल स्टेटमेंट झालं. वी कॅनॉट bifurcate the given statement into further parts, so therefore it is an simple statement. ओके. तर आता नेक्स्ट बघा, 2 इज इवन अँड 3 इज अन ऑड नंबर. मी याला ब्रेक करू शकतो ना, याला एक इथं, याला एक इथं. जे 2 इज इवन हा पण एक मिनिंगफुल सेंटेन्स आहे.
3 इज अन ऑड नंबर हा पण एक मिनिंगफुल सेंटेन्स आहे. म्हणजे जो माझ्याकडे मेन मोठा सेंटेन्स होता त्याला मी 2 पार्टमध्ये ब्रेक केलं. ओके. आणि त्या दोघांना कशाने कनेक्ट केलेलं आहे? अँड. त्यामुळे ते कनेक्टर कोण झालाय त्या दोघां सेंटेन्सचा? अँड. आता अँडच का वापरला आणि अजून कोणकोणते प्रकार असतात ते मी सर्व सांगणार आहे. पण आतापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की हे सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. जेव्हा जेव्हा तुम्हाला अँड दिसेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑर दिसेल, ओ आर, अँड असेल, ऑर असेल, हे काय असतात? सगळे कंपाऊंड स्टेटमेंट्स असतात. ओके. हाऊ टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स. आता हे स्टेटमेंट्स कळालं. हाऊ टू कनेक्ट टू स्टेटमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं स्टेटमेंटला, समजा की तुमच्याकडे हा एक पाईप आहे, हा एक पाईप आहे. आता तुम्हाला या दोघांना पाईपला कनेक्ट करायचं तर तुम्हाला काय लागेल? एक कनेक्टर लागेल ना. या दोघांना, हे दोघं पाईप जर आहे तर हे जर तुम्हाला कनेक्ट करायचे तर तुम्हाला काय लागणार आहे? कनेक्टर. त्याच प्रकारे समजा तुमच्याकडे एक स्टेटमेंट 1 आहे, एक स्टेटमेंट 2 आहे. या दोघांना जर तुम्हाला कनेक्ट करायचंय तर दोघांमध्ये काय लागेल? एक कनेक्टर. सिंपल. जसं आपल्या घरामध्ये 2 बल्ब असतात, 2 बल्बला कनेक्ट करायला काय लागते? वायर लागते. 2 पाईपांना जोडण्यासाठी काय लागतो? एक पाईपाचा छोटा तुकडा लागतो. त्याच प्रकारे 2 स्टेटमेंट्सला जॉईन करण्यासाठी आपल्याला काय लागतात? कनेक्टर्स लागतात. कनेक्टर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हाऊ टू कनेक्ट टू स्टेटमेंट कनेक्टरच्या मदतीने आपण करू शकतो. सगळ्यात पहिला आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँड. लक्षात ठेवा, आता मी जे सांगतोय ते फक्त लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा. अँड जेव्हा पण दिसलं, अँडला आपण रिप्रेझेंट करतो उलटा व्ही ने. ठीक आहे. अँडला आपण रिप्रेझेंट करतो उलटा व्ही. आता का, कसं, कधी, काय, अल्बर्ट आइन्स्टाईन बनण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं सांगतो तेवढं लक्षात द्या. योग्य वेळ आल्यावर सर्व सांगेन, पण आता पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. कंजंक्शन म्हणजे काय? अँड ऑपरेशन करतो आपण. अँडला कसं रिप्रेझेंट करतो आपण? हे असं उलट व्ही ने. तुम्हाला माहिती ना, मी काल आपण सांगितलं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेटमेंट्स. आपण स्टेटमेंटला कशाने रिप्रेझेंट करू शकतो? पी ने, क्यू ने किंवा आर ने. तर आपण याला कसं वापरू शकतो? पी अँड क्यू. ह्या अँड ऑपरेशन आहे आणि 2 स्टेटमेंट असू शकतात. ही पी एक स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे, आर स्टेटमेंट आहे. या दोघं, आता ह्या 3 स्टेटमेंट आहेत. या 3 स्टेटमेंटला मला कनेक्ट करायचंय तर मला काय वापरावं लागेल? कनेक्टर. तर कंजंक्शन त्यापैकी एक कनेक्टर आहे. जसं मी सांगितलं की 2 लाईटाचे बल्ब आहे. 2 लाईटाचे बल्ब कशाने कनेक्ट करू शकतो मी? वायरने. त्याच प्रकारे वायर कसा झाला? एक माध्यम आहे. त्याच प्रकारे हे जे माझं अँड आहे, जे माझं कनेक्टर आहे, ते पण एक कनेक्टर आहे. त्याला आपण कसं लिहू शकतो? पी अँड क्यू. मी या दोघांना जोडू शकतो किंवा मग मी काय करेन? मी ह्या दोघांना जोडेन. तर त्यावेळेस कसं येईल? क्यू अँड आर. आता ह्याचं हे नोटेशन लक्षात ठेवायचं. जसं आता आपला हा एक्झाम्पल बघा, 2 इज, आता जसा आपला हा वरचा एक्झाम्पल होता, 2 इज इवन अँड 3 इज ऑड. तर याला आपल्याला कसं रिप्रेझेंट करावं लागेल? बघा, मी एक्झाम्पलच्या मदतीने सांगतो. एक पी स्टेटमेंट मी घेतली, 2 इज इवन. आता याच्यामध्ये कोणाला डाऊट नसायला हवं की सर पी इक्वल्स टू का केलंय. जर नसेल कळत तर मागचा व्हिडिओ, प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेटमेंट्स. त्यामध्ये हे मी शिकवलंय. क्यू स्टेटमेंट घेतली, 4 इज इवन. 4 पण माझा इवन आहे. तर मी समजा याला जर असं लिहिलं, 2 इज इवन अँड 4 इज इवन. मला सांगा हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे का? हो आहे. बट 2 इज इवन काय आहे? पी. 4 इज ऑल्सो इवन, हे काय आहे? क्यू. आणि मधामध्ये काय आहे? अँड. मग यांना कसं लिहिणार आपण? पी अँड क्यू. कळालं? याला आपण असं रिप्रेझेंट करतो. अँड ऑपरेशन म्हणजे हे असं. अँड ऑपरेशनला म्हणजे उलटा व्ही काढतो. आता बघा, आता लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. मी जसं तुम्हाला काल सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की प्रत्येक स्टेटमेंटची बुलियन व्हॅल्यू असते. म्हणजे एक तर त्याची व्हॅल्यू ट्रू असू शकते किंवा त्याची व्हॅल्यू काय असू शकते? फॉल्स असू शकते. पी क्यू. आता मला सांगा, पी ची व्हॅल्यू ट्रू असू शकते किंवा क्यू ची व्हॅल्यू फॉल्स असू शकते. ही केस एक असू शकतं ना. किंवा मग याची व्हॅल्यू ट्रू आहे, याची पण व्हॅल्यू ट्रू आहे, याची व्हॅल्यू फॉल्स आहे, याची पण व्हॅल्यू फॉल्स आहे, याची व्हॅल्यू फॉल्स आहे किंवा याची व्हॅल्यू ट्रू आहे. त्यामुळे अशा 4 केसेस तयार होतात. ओके. आता जरी तुम्हाला डोक्यावरनं जात असेल की सर हे काय तुम्ही सांगताय खरंच कळत नाहीये, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, 2 स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला कनेक्टरची गरज पडतं आणि त्यापैकी एक कनेक्टर आहे कंजंक्शन. कंजंक्शनला आपण म्हणतो अँड. अँडचा सिम्बॉल आहे असा उलटा व्ही. उलटा व्ही. ह्या साईडला एक स्टेटमेंट, या साईडला एक दुसरी स्टेटमेंट असते. ओके. याला आपण म्हणतो कंजंक्शन.
आता याचा ट्रूथ टेबल बघूयात. ट्रूथ टेबल महत्वाचा आहे, नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा सर्वांनी. इथं 2 स्टेटमेंटसाठी वापरलं जातो ना, जसं की पी अँड क्यू. तर पी साठी एक ट्रूथ बनेल टेबल बनेल, क्यू साठी एक बनेल, एक पी अँड क्यू साठी बनेल. पी ची व्हॅल्यू काय असू शकते? ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आता तुम्ही म्हणाल ही व्हॅल्यू अशीच का आली? तर फक्त एवढं सांगेन, आतापुरतं ही व्हॅल्यू पाठ करून घ्या, अशीच असते. इथं ट्रू लिहायचं, इथं ट्रू लिहायचं, इथं फॉल्स लिहायचं, इथं फॉल्स लिहायचं, हे पाठ करून घ्या, लक्षात ठेवून घ्या. क्यूचं ट्रूथ व्हॅल्यू काय असतात माहिती का? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके, हे एवढं. आता हे जे आहे ना, हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये कॉमन असणार आहे. हे प्रत्येक क्वेश्चन साठी सेम असणार आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवणं बंधनकारक असेल तुमच्यासाठी. आता बघा रे, मी एक रूल सांगतो, तो रूल लक्षात लिहून घ्या. हे जेव्हा आपण म्हणतो पी अँड क्यू, याला काय रीड करायचं? पी अँड म्हणून क्यू. अँड मध्ये अँड ऑपरेशन जर आपण करत असू, जर कंजंक्शन आपण करत असू, तर लक्षात ठेवायचं की आउटपुट, आता याचा आउटपुट पण काय येऊ शकतं रे? एक तर ट्रू येईल किंवा फॉल्स येईल. कारण दोघं पण, कारण हे पण ट्रू फॉल्स आहे, हे पण ट्रू फॉल्स आहे, म्हणजे त्यांचं आउटपुट पण काय येईल? एक तर ट्रू येईल किंवा एक तर फॉल्स येईल. पण लक्षात ठेवा, पी अँड क्यू मध्ये ट्रू केव्हा येतं माहिती का? जेव्हा पी आणि क्यू हे जेव्हा दोघं ट्रू असतील ना, तेव्हाच आपलं आउटपुट ट्रू येतं. म्हणजे बघा, पी पण ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, आणि याचं आपण काय करतो? अँड ऑपरेशन. तर त्यावेळेस आउटपुट पण काय येणार? ट्रू येणार. इथं बघा, पी ट्रू आहे पण क्यू फॉल्स आहे. मी काय सांगितलं? दोन्ही ट्रू असायला हवे, पी आणि क्यू. पण इथं एक फॉल्स आहे, त्यामुळे रिझल्ट काय आला? फॉल्स. आता इथे बघा, इथं काय आहे? फॉल्स. इथे काय आहे? ट्रू. इथे बघा, इथे काय आहे? फॉल्स. इथे काय आहे? ट्रू. मी सांगितलं दोन्ही ट्रू असायला हवे, दोन्ही ट्रू आहेत का? नाही, म्हणून रिझल्ट काय आला? फॉल्स. शेवटला बघा, पी पण फॉल्स आहे, क्यू पण फॉल्स आहे. अरे मी सांगितलं, अँड ऑपरेशन करताना, कंजंक्शन करताना दोन्ही ट्रू असले तरच आपला आउटपुट ट्रू येतो, पण दोन्ही ट्रू तर नाहीये, म्हणून रिझल्ट पण काय आला? रिझल्ट पण काय आला रे? रिझल्ट पण फॉल्सच आला, आणि येणारच फॉल्सचा रिझल्ट. ओके, फॉल्स रिझल्ट येणारच. त्यामुळे बघा, इथं मी नोटच्या माध्यमातून तुमच्यासाठी लिहून आणलेलं आहे. नोट म्हणून हे लक्षात ठेवून घ्यायचं. हे बघा, हवं तर मी तर मराठीत लिहून येतो. पी अँड क्यू ट्रू तेव्हाच असतो. आता हे तुम्हाला कदाचित कळायला थोडं बाउन्स जात असेल डोक्यावरून, पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा सोपं वाटेल. पी अँड क्यू ट्रू तेव्हाच असतो जेव्हा पी पण ट्रू असतो आणि क्यू पण ट्रू असतो. म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत. आता समजा ही स्टेटमेंट आहे तुमच्याकडे एक पी, ही एक स्टेटमेंट आहे क्यू. आता ह्या स्टेटमेंटला तुम्ही कंबाईन केलं एक कनेक्टरचा वापर करून, तर ही पण एक मोठी स्टेटमेंट झाली ना. अरे ही एक, हा एक तुमच्याकडे बल आहे, हा एक बल आहे तुमच्याकडे, या दोघं बल्बला जर तुम्ही जोडलं तर एक मोठा बल्ब तयार होतो ना. त्याच प्रकारे समजा तुमच्याकडे पी नावाची स्टेटमेंट होती, क्यू नावाची स्टेटमेंट होती, तिला तुम्ही अँड ऑपरेटरने जोडलं, आता त्याच्याबरोबर एक मोठी स्टेटमेंट तयार झाली ना. आणि प्रत्येक स्टेटमेंटला काही ना काहीतरी बुलियन व्हॅल्यू असतेच, म्हटल्यावर ही पी अँड क्यू ही जी मोठी स्टेटमेंट आपण तयार केली, तिला पण काही ना काहीतरी बुलियन व्हॅल्यू असायला हवी, म्हणजे लॉजिक ट्रूथ व्हॅल्यू काही ना काहीतरी असायला हवी. तर तिची ट्रूथ व्हॅल्यू कशावर डिपेंड करते? पीच्या ट्रूथ व्हॅल्यूवर आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूवर. जर ही पीची आणि क्यूची दोघांची ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच आपला आउटपुट काय येतो? ट्रू येतो. जर एक जरी व्हॅल्यू फॉल्स झाली तर आन्सर लगेच फॉल्स येतं. पी अँड क्यू याला कसं रीड करायचं? अँड ऑपरेशन. पी अँड क्यू. पी अँड क्यू मध्ये बघा, मी नोट लिहून आणले. पहिला नोट काय आहे? पी अँड क्यू इज ट्रू. पी आणि क्यू ट्रू केव्हा असतं? जेव्हा पी आणि क्यू दोघं ट्रू असतात. बघा, पी अँड क्यू इज ट्रू ओनली वेन पी अँड क्यू बोथ आर ट्रू. म्हणजे जे आपण आता करणार आहे, पी अँड क्यू जे आपण केलं, जेव्हा पी पण ट्रू असेल आणि क्यू पण ट्रू असेल ना, तेव्हाच यांचा जो कंबाईन स्टेटमेंट असेल तेव्हाच त्याचा रिझल्ट पण ट्रू येणार. जर एक जरी व्हॅल्यू फॉल्स झाली तर आपली फायनल व्हॅल्यू पण फॉल्स येणार. इफ एनी वन ऑफ देम इज फॉल्स, द रिझल्ट विल बी फॉल्स. सो जर तुम्हाला आता याच्यातून एवढंच बस, कंजंक्शन मध्ये एवढंच आहे. कंजंक्शन मध्ये एकदा पटकन समराईज देतो. कंजंक्शन मधला आपण अँड ऑपरेशन म्हणतो, जिच्यामध्ये आपण उलटा व्ही काढतो. तिच्यामध्ये लक्षात ठेवायचं, दोन स्टेटमेंटला आपण जॉईन करतो. तर जॉईन केलेल्या स्टेटमेंटची पण एक काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असेल, तर ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड करते पी वरती आणि क्यू वरती. जर पी आणि क्यू दोघं जर ट्रू असतील तर फायनल रिझल्ट ट्रू येतो, नाही तर प्रत्येक वेळेस फायनल रिझल्ट फॉल्स येतो. ओके, आतापर्यंत फक्त हेच लक्षात ठेवा. जसं जसं पुढे वेळ आणि काळ येईल आणि जेव्हा मला वाटेल सांगावं असं तेव्हा मी सांगेन.
हे कळालं ना? पी आणि क्यू ट्रू तेव्हाच हे आपला सोप्या भाषेमध्ये लिहून दिलं. पी आणि क्यू ट्रू तेव्हाच असतो जेव्हा पी आणि क्यू दोघं ट्रू असतील. एक नाही, दोघं ट्रू पाहिजे. ते काय झालं? कंजंक्शन. मला आता सांगा कंजंक्शनचं उलट काय असेल? डिसजंक्शन. आपण कंजंक्शनला कसं रिप्रेझेंट करायचो रे? कंजंक्शनला अँडने रिप्रेझेंट करायचो. मग डिसजंक्शनला कशाने करणार? ऑरने करणार. ओके, बघा डिसजंक्शनला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय? ऑरनी, अशा व्हीनी रिप्रेझेंट करतोय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन स्टेटमेंट्सला कनेक्ट करण्याचं काम करतं हे कनेक्टर. तर वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर असू शकतात. मग डिसजंक्शन काय करतं? टू स्टेटमेंट्स कॅन बी कनेक्टेड युजिंग डिसजंक्शन. याला आपण रीड करतो ॲज अन ऑर. बघा, याला आपण म्हणायचो अँड, आणि उलटा सरळ व्हीला आपण म्हणतो ऑर, उलटा व्हीला आपण म्हणतो अँड. म्हणजे जसं एखादी स्टेटमेंट असते ना, ही इज टॉल और ही इज फॅटर. म्हणजे एकतर तो उंच आहे किंवा तो जाडा आहे, किंवा आपण त्यामुळे इथं मनात काय आलं? किंवा मराठ्यांमध्ये असतं ना किंवा. जसं आपण मगाशी आपण बघितलं अँड मध्ये काय होतं? आणि तो उंच पण आहे आणि तो जाडा पण आहे. तर ऑरला याला आपण कसं रिप्रेझेंट करतो? पी ऑर क्यू. जसं आता ही इज टॉल ही एक स्टेटमेंट आहे पी, ही इज फॅटर ही एक स्टेटमेंट आहे क्यू. ऑरला कसं रिप्रेझेंट करणार आपण? सरळ व्ही. याला आपण असं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, डिसजंक्शन म्हणजे व्ही. परत याची ट्रूथ टेबल कसा काढणार बघा आपण. इथं घेतलं पी, इथं घेतलं क्यू, इथं घेतलं पी ऑर क्यू. याला कसं रीड करायचं? पी ऑर क्यू. कसं रीड करायचं? पी ऑर क्यू. ओके, तर बघा त्याच्या पण ट्रूथ व्हॅल्यू. पीचं मी तुम्हाला सांगितलं टेबल पार्टच करावं लागेल. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूची व्हॅल्यू काय आली? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी ऑर क्यूचं आता जसं आपण थोड्या वेळापूर्वी अँड बघितलं होतं, पी अँड क्यू. पी अँड क्यू मध्ये काय होतं? पी आणि क्यू दोघं ट्रू असायला हवे. जर दोघं ट्रू असेल तरच फायनल आउटपुट ट्रू येत होता. पण ऑर काय म्हणते? चला जाऊ द्या, एक जरी ट्रू असला ना तरी मी आउटपुट ट्रू देईल. एक जरी पी किंवा क्यू दोघांपैकी एक जरी ट्रू असला तर फायनल रिझल्ट ट्रू येणार. मग इथं बघा, याची ट्रू व्हॅल्यू याची ट्रू व्हॅल्यू आहे. पी ऑर क्यू काय म्हणेल? अरे एकाची असली तरी चालेल, पण तुमची तर दोघांची आहे, मग तर चालेल. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू. हा काय म्हणेल? पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू ची व्हॅल्यू फॉल्स आहे. मग हा काय म्हणेल? चला क्यू ची व्हॅल्यू फॉल्स आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण पी ची तर व्हॅल्यू ट्रू आहे ना, म्हणून रिझल्ट पण काय आला? ट्रू. तिसरं बघा, फॉल्स आणि ट्रू. हा काय म्हणेल? पी ची व्हॅल्यू फॉल्स आहे, ओके. क्यू ची व्हॅल्यू काय आहे? क्यू ची व्हॅल्यू तर ट्रू आहे. मग ते म्हणेल चला जाऊ द्या, पी ची व्हॅल्यू फॉल्स आहे म्हणून काय झालं? क्यू ची व्हॅल्यू तर ट्रू आहे ना, म्हणून मी रिझल्ट पण काय देणार? ट्रू. आता चौथं बघा, पी ची व्हॅल्यू काय आली? फॉल्स. ती म्हणाल ठीक आहे. क्यू ची व्हॅल्यू ती म्हणाल फॉल्स. नाही, ते म्हणाल नाही, कमीत कमी एक तरी ट्रू पाहिजेच ना मला, मी इतकी पण सूट नाही देऊ शकत, म्हणून इथं आउटपुट काय येणार? फॉल्स. आय होप आता मी अपेक्षा करतो की मी जेवढं सांगितलं असेल तेवढं तुम्हाला कळालं आहे. इथं मी एक छोटासा मंत्र लिहून देतो. पी ऑर क्यू याला आपण कसं रीड करतो? पी ऑर क्यू. पी ऑर क्यू ट्रू तेव्हा असतो जेव्हा एकतर पी ट्रू असेल किंवा क्यू. जर दोन्ही ट्रू असतील तरी चालेल, पण जर एक जरी ट्रू असला तरी सुद्धा चालेल. सो कळत आहे का तुम्हाला? बघा, आपण आतापर्यंत काय काय डिस्कशन केलं? सिम्पल स्टेटमेंट बद्दल डिस्कशन केलं, आपण कंपाऊंड स्टेटमेंट बद्दल डिस्कशन केलं. नंतर मी तुम्हाला सांगितलं की सिम्पल कंपाऊंड स्टेटमेंटला आपण जॉईन करू शकतो कनेक्टरच्या माध्यमातून. दोन प्रकारचे कनेक्टर आपण बघितले. एक बघितला डिसजंक्शनला आपण काय म्हणतो रे? आपण एक काय बघितला? डिसजंक्शनला आपण काय म्हणतो? आपण काय बघितला? कंजंक्शनला काय म्हणतो? अँड. नंतर आपण बघितला डिसजंक्शनला काय म्हणतो? ऑर. दोघांचे ट्रूथ टेबल कसे काढायचे कळाले, रीड कसं करायचं कळालं. जेव्हा कुठे स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं असेल अँड म्हणजे उलटा व्ही. जेव्हा कुठे स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं असेल ऑर म्हणजे सरळ व्ही. ओके,
आता याच्यामध्ये पण मी नोट लिहून आणली की पी युनियन क्यू, युनियन म्हणजे ऑर दिसता की बी तुम्हाला लगेच कळायला पाहिजे अरे तर डिस्जंक्शन आहे. पी और क्यू फॉल्स केव्हा असतो, जेव्हा दोन्हीही फॉल्स असतील, नाही तर प्रत्येक वेळेस टू ट्रूच असतो. पी और क्यू ट्रू केव्हा असतो, जेव्हा दोघांपैकी एक तरी ट्रू असेल. म्हणजे जेव्हा आपण लिहितो पी और क्यू, तर एक तर हा ट्रू असायला हवा किंवा हा ट्रू असायला हवा. दोन्ही जर असले तर चालेल, पण एक फॉल्स असला एक ट्रू असला तरी चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पण तेच जर तुम्ही पी अँड क्यूच्या बाबतीत म्हणाल तर अँड ऑपरेशन करताना दोन्ही आपल्याला ट्रू लागतील, तेव्हाच रिझल्ट जो आहे तो ट्रू येईल, नाही तर प्रत्येक वेळेस रिझल्ट फॉल्स येईल. ठीक आहे, एवढं सोप्या पद्धतीने सांगतोय. इथे माझा बोलून बोलून घसा बसतोय, बट तरी मी एकदम जीव लावून सांगतोय. एकच कारण आहे की तुम्हाला सर्वांना हा टॉपिक कळायला पाहिजे. तिसरा आहे इम्प्लिकेशन. तिसरा टॉपिक काय आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनला आपण म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट. आता फक्त हे लक्षात ठेवायचं, हाऊ टू आयडेंटिफाय द स्टेटमेंट इज कंडिशनल स्टेटमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिसजंक्शन आहे, तर हे कसं ओळखणार, ऑर असलं तर. कंजंक्शन हे कशासाठी वापरतो आपण, डिसजंक्शनसाठी. एखादं वाक्य कंजंक्शननी कनेक्ट केलेलं आहे, हे कसं ओळखणार, जर त्यामध्ये असा उलटा व्ही असेल तर. तुम्हाला प्रश्न पडेल की आता आपलं जे कंडिशनल स्टेटमेंट आहे ते कसं ओळखायचं, तर त्याला बघा, असा धनुष्यबाणचा एक बाजू असते, हा जी अशी ॲरो असते ना, इम्प्लिकेशन ॲरो, याला आपण कंडिशनल स्टेटमेंट आहे की नाही ओळखण्यासाठी वापरतो. तर हाऊ टू आयडेंटिफाय इफ ए गिव्हन स्टेटमेंट इज कंडिशनल स्टेटमेंट, जर त्याच्यामध्ये ॲरो दिलेला असेल तर ते कंडिशनल स्टेटमेंट असतं. जसं आपण याला कसं, आता जे आपण हे बघितलं डिसजंक्शन, याला कसं रीड करतो, पी और क्यू. याला कसं रीड करतो, पी अँड क्यू. तर हे जे आहे एक साईडचं धनुष्यबाण, तर इथं एक स्टेटमेंट असेल पी, इथं एक स्टेटमेंट असेल क्यू. याला कसं रीड करणार, इफ पी दॅन क्यू. खऱ्या आयुष्यामध्ये उदाहरण देतो, जर माझ्या आईने आज खिचडी बनवली असेल तर मी बाहेरून खाणं जेवण मागवेल. इफ माय मॉम हॅज कुक्ड खिचडी देन आय विल ऑर्डर फ्रॉम ऑनलाईन. तर हे काय झालं, इफ देनचं केस झालं ना. काय झालं, हे इफ देनचं केस झालं ना, बस त्यालाच आपण काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट. लक्षात ठेवा, आयुष्यासाठी तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये गोंधून घ्या. जसं टॅटू काढून घेतात तसं तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये जिथंही तुमच्या भावना आहेत तिथं हे गोंधून घ्या की आयुष्यात याच्या पुढे जर तुम्हाला कधीही इफ पी दॅन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये सेंटेन्स दिसला, स्टेटमेंट दिसली, पी काय आहे एक स्टेटमेंट आहे, क्यू पण काय आहे एक स्टेटमेंट आहे, तर याला आपण असं रिप्रेझेंट करणार, पी और क्यू. पी इम्प्लाइज क्यू. याचा अर्थ काय होतो, पी इज डिपेंडेंट ऑन क्यू. ठीक आहे, जसं एखादा एक्झाम्पल घ्या, समजा पी स्टेटमेंट आहे. आता आपण घेतलं ते बघू, सॉरी. आता आपण जे एक्झाम्पल मी बोललो ते करून दाखवतो. रिप्रेझेंट कसं करायचं ते पण सांगतो. हे महत्वाचं आहे का, अरे डायरेक्ट क्वेश्चन आलेत सीईटी मध्ये, डायरेक्ट क्वेश्चन आलेत या बोर्डाचे, या टॉपिकवर दाखवतो. पी स्टेटमेंट काय आहे, मॉम कुक्ड खिचडी. क्यू स्टेटमेंट काय आहे, आय विल ऑर्डर फ्रॉम ऑनलाईन. मला सांगा, ही एक स्टेटमेंट आहे का, आहे. ही एक स्टेटमेंट आहे का, आहे. या स्टेटमेंटला आपण कशाने कनेक्ट केलंय, एक कनेक्टर दे, पी अँड क्यूचा कनेक्टर वापरून या स्टेटमेंटला जे आहे आपण ते कनेक्ट केलंय. म्हणजे ही तर आपली एक स्टेटमेंट होतीच, ही पण एक आपली स्टेटमेंट तर होतीच, पण ह्या दोघांना आपण कशाने कनेक्ट केलंय, या एक साईडच्या धनुष्य बांधले आपण त्या स्टेटमेंटला कनेक्ट केलं. तर याला आपण रीड कसं करणार किंवा वाचणार कसं, याला असं वाचायचं, इफ पी स्टेटमेंट वाचायची, इफ मॉम हॅज कुक्ड खिचडी देन नंतर काय वाचायचं, क्यूची स्टेटमेंट वापरायची, देन आय विल ऑर्डर फ्रॉम ऑनलाईन. कळालं, इफ पी देन क्यू आपण याला म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे क्यू, आता तो जेवण केव्हा मागवेन बाहेरून, जर त्याच्या आईने खिचडी बनवली असेल तरच. जर खिचडी नसेल बनवली तर तो घरचंच खाईन ना. तर ते काय आहे, क्यू स्टेटमेंट जी आहे याचा अर्थ काय होतो, डिपेंडंट स्टेटमेंट.
ही जी क्यू स्टेटमेंट आहे ना, ही डिपेंडेंट आहे पी वरती. तर याला आपण म्हणून म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट. याला कसं रीड करतो, इफ पी देन क्यू, पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट. याला रिप्रेझेंट कसं करतो, वन साइडेड धनुष्यबाण किंवा मग हे असं वन साइड लव. सोप्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, वन साइड लव. ओके, तर त्याचं ट्रूथ टेबल बघूया. आता जसं ऑरला आपण बघितलं की जर दोन्ही व्हॅल्यू, आपण जसं अँड ऑपरेशन करताना बघितलं, जर दोघांची व्हॅल्यू ट्रू असेल तरच आउटपुट ट्रू येते. ऑर ऑपरेशन करताना आपण बघितलं की एकाची व्हॅल्यू जरी ट्रू असली तरी आउटपुट ट्रू येते. आता इम्प्लिकेशनला बघू. इथं व्हॅल्यू काय येणार, प्रत्येकसाठी सेम, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इथं काय येणार बघा विद्यार्थ्यांना, ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. आता बघा, हा व्यवस्थित लक्ष द्या. इथे काय होणार आहे बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. हे लक्षात ठेवा, सांगतो फक्त मला आधी ट्रूथ टेबल काढून घेऊ द्या. फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. आता एक नोट लिहून देतो, एक मूल मंत्र लिहून देतो, कायम लक्षात ठेवायचा. पी इम्प्लाइज क्यू हा फक्त फॉल्स एकच वेळा असतो, आणि तो फॉल्स केव्हा असतो, जेव्हा पीची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची व्हॅल्यू फॉल्स असेल. फक्त हीच जर कंडिशन असेल, जर पीची व्हॅल्यू ट्रू आहे आणि क्यूची व्हॅल्यू जर फॉल्स आहे, तर फक्त याच वेळेमध्ये ट्रू इम्प्लाइज फॉल्सची व्हॅल्यू फॉल्स येते. बाकी सगळ्या वेळेस त्याची व्हॅल्यू काय येते, ट्रू. तुम्ही बघा ट्रूथ टेबलमध्ये, हा बघा तुमचा ट्रूथ टेबल आहे. बघा रे, पी इम्प्लाइज क्यूची व्हॅल्यू फॉल्स केव्हा झाली आहे, पी इम्प्लाइज क्यूची व्हॅल्यू फॉल्स कुठे झाली विद्यार्थ्यांनो, इथे झाली आहे. ती केव्हा झाली आहे, जेव्हा पीची व्हॅल्यू ट्रू आहे आणि क्यूची व्हॅल्यू फॉल्स आहे. इतर वेळी आपण काहीही व्हॅल्यू टाकली तर आउटपुट काय येणार आहे आपला, आउटपुट तर ट्रूच येतोय. म्हणून व्यवस्थित लक्षात घ्यायचं की पी इम्प्लाइज क्यू याला कसं रीड करायचं, पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स केव्हा असतं, जेव्हा पीची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची व्हॅल्यू फॉल्स असेल. बघा इथं आहे का पीची व्हॅल्यू ट्रू आहे, इथे क्यूची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स, म्हणून रिझल्ट काय आला, फॉल्स. इतर सगळ्यात वेळी रिझल्ट काय येणार, ट्रू. म्हणून मी तर आणलंय बघा, पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स ओनली वेन पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. ओके. सेकंड, पी इम्प्लाय क्यू इज रीड एज इफ पी देन क्यू. याला कसं वाचायचं, इफ पी स्टेटमेंट देन क्यू, क्यू इज डिपेंडेंट ऑन पी. ओके. आता जेव्हा आपण, आता फक्त हा ट्रूथ टेबल समजून घ्या कसं आलाय काय आलाय. पुढे जेव्हा आपण याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू ना, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल. ओके. सो लास्ट आता आपण बघतोय बाय कंडिशनल. आता आपण काय करतोय, कनेक्टर शिकवत होतो, ज्याच्यामध्ये आपण पहिले ऑर बघितलं, अँड बघितलं, इम्प्लिकेशन बघितलं. आता आपण बघतोय डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनला कसं ओळखायचं की एखादं वाक्य डबल इम्प्लिकेशन आहे, जर तुम्हाला असं, हे बघा बघा हा, आता एक सांगतो, हे जर वन साइड लव दिसलं तर ते काय असतं, कंडिशनल स्टेटमेंट. जर डबल साइड लव असलं, जर समजा एक तर फक्त मुलाचं प्रेम आहे तर काय होत नाही, पण जर दोघांचं प्रेम असलं तर त्याला आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल, म्हणजे दोघांचं आहे. बाय, बाय म्हणजे बोथ, दोघी बाजूनी कंडिशनल आहे, म्हणजे दोघी बाजूनी लग्नाचा मंजुरी आहे. ओके. सर जर आता हे तर झालं फक्त सिम्बॉलनी. तुम्ही सेंटेन्स आपल्या, म्हणजे जे तुमचं स्टेटमेंट दिलेलं असेल त्याच्यामध्ये कसं ओळखणार, जर तिच्यामध्ये लिहिलेलं असेल इफ अँड ओनली इफ. जर तुम्हाला कुठेही इफ अँड ओनली इफ लिहिलेलं सापडलं सेंटेन्समध्ये, स्टेटमेंटमध्ये, सॉरी नॉट सेंटेन्स, जर तुम्हाला कुठेही इफ अँड ओनली इफ लिहिलेलं सापडलं तर समजून जायचं ते काय आहे, तुमचं बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. मी काय सांगितलं, कंडिशनल स्टेटमेंट कसं असतं, वन साइड लव असतं, फक्त एकाच बाजूने प्रेम असतं. आणि बाय कंडिशनल कसं असतं, टू साइड लव, म्हणजे दोघांचं टू साइड लव आहे. तर मला सांगा, टू साइड लव आहे. ओके. तर कसं ओळखायचं की एखादं स्टेटमेंट डबल इम्प्लिकेशनचं आहे, बाय कंडिशनल आहे, इफ अँड ओनली इफ, किंवा मग हा जर इफ अँड ओनली इफ किंवा मग हा सिम्बॉल, जर या दोघांपैकी एक काहीतरी असेल त्याच्यामध्ये, तर ते का आपण काय म्हणतो, त्याला बाय कंडिशनल स्टेटमेंट. आता समजा एक पी आहे, टू इज इवन, एक क्यू स्टेटमेंट आहे, थ्री इज ऑड. दोघंही स्टेटमेंट आहेत का, आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. तर याला आपण पी डबल इम्प्लाइज क्यूच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार माहिती का, टू इज इवन
इफ अँड ओनली इफ 2 इज इवन, इफ अँड ओनली इफ 3 इज ऑड. आता तुम्ही हा स्टेटमेंट रीड केलं केलं करायला पाहिजे. इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफचा अर्थ काय होतो? डबल कोट, डबल साइड लव. बघा आपण याला असं रिप्रेझेंट करणार. आय होप आता हे तुम्हाला कळालं असेल. आता याचा ट्रूथ टेबल बघूयात. परत ट्रूथ टेबल काढताना पी तर तेच राहील, क्यू तर तेच राहील. आता बघा येणार डबल साइड लव. कधी आता याला लक्षात ठेवण्यासाठी रिअल लाईफ कॉन्सेप्टचं एक्झाम्पल दिलंय डबल साइड लव. बघा लग्न केव्हा होणार आहे? जेव्हा दोघांची मंजुरी असेल. जर दोघं सेम सेम असतील, जर दोघं वेगवेगळे असतील तर लग्न होईल का? नाही होणार. म्हणजे दोघांचे विचार जर दोघांचे जर विचार वेगवेगळे असले तर लग्न होईल का? दोघांची मंजुरी असली तरच लग्न होईल. मग पी डबल इम्प्लाइज क्यू पण ते म्हणते जर पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची व्हॅल्यू जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल तेव्हाच आपला रिझल्ट ट्रू येणार. म्हणून येतं मूल मंत्र लिहून देतो, एक मंत्र लिहून देतो, रोज सकाळी 5 वेळा वाचायचा. पी डबल इम्प्लाइज क्यू हा ट्रू फक्त तेव्हाच असतो, हा ट्रू फक्त तेव्हाच असतो जेव्हा पी आणि क्यू दोघही सेम असतील, दोन्ही सेम व्हॅल्यूचे असतील. म्हणजे एक तर दोघंही ट्रू असायला हवे किंवा दोघंही फॉल्स असायला हवे, तरच त्याचं आउटपुट जे आहे ते ट्रू येणार. नाही तर त्याचं आउटपुट काय येणार? फॉल्स येणार. मग इथे बघा विद्यार्थ्यांनो, इथे बघा याची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. याची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. मला सांगा ट्रू आणि ट्रू सेम आहे का? म्हणून आउटपुट काय येणार? ट्रू. आता येतं बघा याची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. याची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. मी आताच सांगितलं डबल साइड लव तेव्हाच होईल जेव्हा दोघी सेम असतील. दोघं सेम आहेत का? नाही. म्हणून आउटपुट काय आलं? फॉल्स. आता पुरत खालचं एक्झाम्पल बघा. याची व्हॅल्यू काय आहे? पी ची. फॉल्स. नवरीची व्हॅल्यू काय आहे? नवरदेवची व्हॅल्यू काय आहे? हा समजा नवरदेव आहे, ही आहे नवरी. नवरी म्हणते फॉल्स, नवरी म्हणतोय ट्रू. दोघांचे विचार सेम आहेत का? नाही. म्हणून यांचं लग्न होणार का? नाही. दोघांचा विचार सेम असले पाहिजे असं सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं शॉर्ट ट्रिक आहे ही. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे डबल साइड लव आहे. आणि डबल साइड लव लग्नामध्ये केव्हा कन्वर्ट होणार? जेव्हा दोघांचे विचार जुळतील, दोघांचे विचार सेम असतील. जर वेगवेगळे असले तर ते होणं शक्य नाही. सो त्याच प्रकारे इथे असं लक्षात ठेवायचं. बघा यांची पण व्हॅल्यू फॉल्स आहे, याची पण व्हॅल्यू फॉल्स आहे. दोघांचे विचार सेम आहेत, मग लग्न होईल का? हो. मग एक पी डबल इम्प्लाइज क्यू मध्ये एक तर दोघांची व्हॅल्यू ट्रू पाहिजे किंवा दोघांची व्हॅल्यू फॉल्स पाहिजे, तेव्हाच तुमची फायनल व्हॅल्यू ट्रू येणार, तेव्हाच तुमची फायनल व्हॅल्यू ट्रू होणार. आणि हा काय ना? लग्न. ओके. इट इज ट्रू ओनली वेन बोथ पी अँड क्यू आर सेम. नोट लिहून घ्यायची. पी डबल इम्प्लाइज क्यूचा ट्रूथ टेबल काढून घ्यायचा. व्हिडिओला पॉज करा, हे सगळे दिलेले नोट्स काढून घ्या आणि मग पुढच्या याला शिफ्ट व्हा. ठीक आहे. आता बघा आय होप तुम्ही काढले असतील नोट. पी डबल इम्प्लाइज क्यू आपण बघितलं, याला आपण म्हणतो पी डबल इम्प्लाइज. याला आपण काय म्हणतो? डबल इम्प्लाइज. याला आपण असंही म्हणू शकतो इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय? डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, ते झालं. आता आपण पाचवं बघतोय नेगेशन. ऍक्च्युली आता आपण कनेक्टर्स केलेले आहेत. हा शेवटचा टॉपिक आहे नेगेशन थेअरीमध्ये. मग आपले एक्झाम्पल चालू होतील. पण एक्झाम्पल तुम्हाला जर समजायचे असतील तर आतापर्यंतची थेअरी सांगितलेली सर्व कळाली पाहिजे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की खूप थिअरिटिकल होत आहे, पण नाही. एकदा मी जर 4-5 एक्झाम्पल सोडून दाखवेल तुम्हाला आणि उरलेले सर्व एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडवू शकता, एवढा कॉन्फिडन्स मी आणून देईल तुमच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण शिकतोय नेगेशन. बघा रे, आपण ऑरला कसं रिप्रेझेंट केलं असं, अँडला कसं रिप्रेझेंट केलं असं, इम्प्लिकेशनला कसं केलं असं, डबल इम्प्लिकेशनला कसं केलं असं. त्याच प्रकारे जेव्हा आपल्याला नेगेशनला रिप्रेझेंट करायचं असतं, आता नेगेशन काय आहे सांगतो थोड्या वेळात. फक्त याला असं लक्षात ठेवा, हे असं सिम्बॉल असतं सापासारखं, पीड मारलेला साप, याला आपण म्हणतो नेगेशन. ओके, हे फक्त लक्षात ठेवायचं. व्हॉट इज नेगेशन इन डेसी लँग्वेज? सर
नेगेशनची डेफिनेशन जर आम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितली तर काहीच कळत नाहीये, म्हणून तुमच्या व्हिडिओवर आलो. तुम्ही आम्हाला अशा भाषेत सांगा जे सोपं असेल. येस सांगणार. नेगेशनच्या सोप्या भाषेत म्हणजे नेगेशन म्हणजे विरोध. बघा कसं असतं, तुम्हाला एक घरातली गोष्ट सांगतो. माझ्या नाही म्हणजे एक घरातली गोष्ट असते ना, की समजा एका घरामध्ये एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. तर समजा ज्या दिवशी बहीण म्हणते मला पावभाजी खायची, त्या दिवशी भाऊ मुद्दामून म्हणतो मला पावभाजी नाही खायची. का? कारण त्याला फक्त बहिणीला विरोध करायचा आहे. ही म्हणते खायची आहे, तर हा नाही म्हणतो. आणि ज्या दिवशी भाऊ म्हणतो मला पावभाजी खायची आहे, त्या दिवशी बहीण म्हणते नाही नाही, आज तर खिचडीच करायची आहे. म्हणजे ते एकमेकांचा काय करतायत? विरोध करतायत. त्याच प्रकारे नेगेशनला सुद्धा आपण विरोध म्हणतो. ज्या प्रकारे राजकारणामध्ये विरोधी नेते सरकारला विरोध करतात, त्यांच्या कामांमध्ये काय चुका अडीअडचणी काढतात. कोणत्याच पार्टीला मी ऑफेन्स करत नाहीये इथे, पण जसं ते विरोध करतात, त्याच प्रकारे आपण हिच्यामध्ये पण विरोध करतो. कोणाचा विरोध करतो? जी स्टेटमेंट आपल्याला दिली असेल ना, तिचा विरोध करतो. म्हणजे कसं सर, जरा असं एक्झाम्पल देऊन सांगू शकता का? हो, एक्झाम्पल देऊन सांगणार ना बाळा. बघा, लक्ष दे. मी तुम्हाला काय सांगितलं, स्टेटमेंटला आपण कशाने रिप्रेझेंट करू शकतो? पी क्यू आरने. मग मी समजा पी मध्ये स्टेटमेंट लिहिली 2 + 2 = 4. ही काय झाली? स्टेटमेंट. आता मला या स्टेटमेंटचा विरोध कसा करायचा येईल? म्हणजे बहिणीने म्हटलं 2 + 2 4 होतं. भाऊ याला विरोध कसा करेन? भाऊ म्हणेन नेगेशन पी काय येणार? 2 + 2 ≠ 4. इक्वल टूचं नेगेशन मध्ये त्यांनी काय केलं? नॉट इक्वल टू केलं. म्हणजे आपण बस फक्त काय करायचंय? विरोध करायचा आहे. दिलेला आपल्याला जे वाक्य असेल ना, जे आपल्याला स्टेटमेंट जे दिलेलं असेल त्याचा विरोध करायचा. तुम्ही म्हणाल सर विरोध करायला सोपं जातं का? अरे विरोध करणं एवढं जगात सोपं कार्य काहीच नाहीये. विरोध करायला किती सोपं आहे. पण जेव्हा खऱ्यामध्ये काम करायला गेलो तेव्हा प्रॉब्लेम्स येतात. विरोध करणं सोपं आहे. त्याला रिप्रेझेंट कसं करतो? त्याला आपण रिप्रेझेंट करतो नेगेशन बाबाच्या मदतीने. नेगेशन कसा असतो? हा असा सिम्बॉल असतो. ओके. नेगेशनचं बघा कसं असतं. नेगेशन काय करतं माहिती का? जसं मी तुम्हाला सांगितलं विरोध केलं. मग मला सांगा, एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू आहे. पी नावाची एक स्टेटमेंट आहे जिची व्हॅल्यू ट्रू आहे. तर नेगेशन पी ची व्हॅल्यू काय येणार? सांगा. काय म्हणालात? नेगेशन पी ची व्हॅल्यू येणार फॉल्स. अगदी खरं. म्हणजे पी खरं बोलतोय, तर त्याचा विरोध कसं करणार? अरे तो खोटं बोलतोय, आपण असं विरोध करणार ना. म्हणजे समजा बहिणीने काल आईस्क्रीम खाल्ला, हे खरं वाक्य आहे. तर भाऊ कसा विरोध करेल? नाही खाल्लंच नाही, कारण त्याला फक्त विरोध करायचा आहे ना. मग समजा त्याच प्रकारे एक दुसरी स्टेटमेंट आहे क्यू, त्याची व्हॅल्यू आहे फॉल्स. त्याला तुम्ही विरोध कसं करणार? तुम्ही म्हणणार नाही त्याची व्हॅल्यू आहे ट्रू. फॉल्स असेल तर विरोध कसं तर म्हणायचं ट्रू नाही ट्रू आहे. ट्रू असेल तर म्हणायचं नाही फॉल्स आहे. मग त्याचा ट्रूथ टेबल किती येणार? पी नेगेशन पी. पी ची व्हॅल्यू 2च येणार, ट्रू फॉल्स. पीचा नेगेशन काय येणार? फॉल्स. फॉल्सचं नेगेशन काय येणार? ट्रू. हा झाला तुमचा ट्रूथ टेबल नेगेशनसाठी. बघा, आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं, छोटीशी समरी देऊन देतो. बघा, आज आपण डिस्कस केलं सिंपल स्टेटमेंट काय असतात, कंपाऊंड स्टेटमेंट काय असतात, कंजंक्शन काय असतात, डिसजंक्शन काय असतात, आपण ते डिस्कस केलं. परत मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं की कंडिशनल स्टेटमेंट, बाय कंडिशनल स्टेटमेंट. मग नंतर आपण त्यांचा डायग्राम्स पण मग नंतर आपण त्यांचे डायग्राम्स पण केले आणि मग आपण डायग्राम्स ट्रूथ टेबल पण केले. आता मला वाटतं तुम्हाला सर्वांना कळालं असेल पी अँड क्यूचा ट्रूथ टेबल कसा काढायचा, पी और क्यूचा ट्रूथ टेबल कसा काढायचा, पी इम्प्लाइज क्यूचा कसा काढायचा, पी डबल इम्प्लाइज क्यूचा कसा काढायचा, नेगेशन पीचा कसा काढायचा. सर्वांचा ट्रूथ टेबल तुम्हाला आता काढता आला पाहिजे. हवं तर जर तुम्हाला कुठेही थोडासा डाऊट असेल तर प्लीज व्हिडिओला पुन्हा वॉच करा त्या पार्टवरती जाऊन. आणि हे नोट्स वगैरे जे मी लिहून देतोय हे तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये पण लिहत चला, म्हणजे जेव्हा रिव्हिजन कराल ना, रिव्हिजन करताना सोपं जाईल. तसं बघायला गेलं तर तुम्हाला मी चॅप्टर वाईज एक्सरसाइजचे सोल्युशन तर प्रोव्हाइड करतोय, पण जर तुम्हाला त्याचे आन्सर पीडीएफ मध्ये पण हवे असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये फक्त हे टाका, मला मेसेज टाका, मी तुम्हाला सर्वांना लिंक शेअर करतो. ओके. त्यात आपण कंजंक्शन शिकलो, डिसजंक्शन शिकलो, इम्प्लिकेशन शिकलो, बाय कंडिशनल स्टेटमेंट शिकलो आणि नेगेशन शिकलो. नेगेशन म्हणजे काय? अरे फक्त विरोध करायचा आहे. आतासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, विरोध करायचा आहे. कसा करायचा आहे पुढे एक्झाम्पलने सांगतो. आता आपण काही जे आहे ते सॉल्व एक्झाम्पल डिस्कस करूया, जे तुमच्या
टेक्स्ट बुक मध्ये आहे. आतापर्यंत जर तुम्ही लक्ष नसेल दिलं किंवा आतापर्यंत जर का एवढा खास काही नसेल कळालं, तर आता लक्ष द्या, आताचं जास्त महत्वाचं आहे. पहिल्यांदा बघा, एक्सप्रेस द फॉलोविंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे तुम्हाला आता बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रश्नांमध्ये काय असतं माहिती का, तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले असते. कंपाऊंड स्टेटमेंट, आठवलं, अशा स्टेटमेंट ज्यांना आपण तोडू शकतो. तुम्हाला हे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले असतात, तुम्हाला त्यांना सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहायचं. सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये म्हणजे पी क्यूच्या फॉर्ममध्ये, कारण आपल्याला माहिती आहे आपण एखाद्या स्टेटमेंटला पी आणि क्यूच्या मदतीने लिहू शकतो. तर सर्वात पहिले काय करायचं बघा, आता हा प्रश्न आहे, 2 इज अन इवन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. तर मला सांगा पहिली स्टेटमेंट काय आहे याच्यातली. नाही, हा कलर जरा डार्क होऊन जातो. मला सांगा हिच्यातली पहिली स्टेटमेंट काय आहे. 2 इज अन इवन नंबर ही एक स्टेटमेंट आहे. 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर ही एक वेगळी स्टेटमेंट आहे. आणि हे कनेक्टेड कशाने आहेत, अँड आणि कनेक्टेड आहेत. मग याला कसं लिहायचं बघा, म्हणायचं की मी एक स्टेटमेंट लिहिली पी, त्याची व्हॅल्यू ती आहे 2 इज अन इवन नंबर. पी क्यूच का वापरलं, अरे मी सांगितले ना स्टँडर्ड रूल्स आहेत स्टेटमेंटला लिहिण्यासाठी. आणि दुसरी स्टेटमेंट काय आहे, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आपण तिला वेगळं लिहू शकतो ना, लिहू शकतो, कारण हे सगळे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. नेक्स्ट काय आहे, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता ह्या सेंटेन्सला व्यवस्थित रीड करा. काय दिलंय बघा, 2 इज अ इवन नंबर. 2 इज अन इवन नंबर कसली व्हॅल्यू आहे, पी ची व्हॅल्यू आहे, मग लिहिला पी. नेक्स्ट काय दिलेलं आहे, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर काय आहे, क्यू, मग लिहिला क्यू. झालं का, नाही. आता येतं महत्वाचं, मधात काय दिलेलं आहे रे, अँड. मधात कोणता कनेक्टर वापरला आहे, अँड. आणि आपण अँड साठी कोणता सिम्बॉल वापरतो, उलटा व्ही. अँड साठी कोणता वापरतो, उलटा व्ही. म्हणून दोघांच्या मधात काय येणार, पी अँड क्यू. म्हणून याचं फायनल आन्सर काय झालं, पी अँड क्यू. सिम्बॉल मध्ये जर आपल्याला हे जे दिलेलं आपल्याला स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट जे आहे, जर याला आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर याला आपण असं करणार. या क्वेश्चनचा अर्थ होतो. काय डाऊट कन्फ्युजन असेल थोडं तर बघा, पुन्हा एक एक्झाम्पलनी सांगतो. अ स्कूल इज ओपन ऑर देर इज अ हॉलिडे. बघा, दोन वेगवेगळे वाक्य आहेत. म्हणून पी मध्ये मी काय लिहिलं, अ स्कूल इज ओपन. क्यू मध्ये काय लिहिलं, देअर इज ए हॉलिडे. तुम्ही म्हणाल असं वेगवेगळं लिहू शकलो का, हो, कारण हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग आता बघा, नीट वाक्याला वाचा. काय लिहिलंय त्यांनी, स्कूल इज ओपन. आपल्यासाठी स्कूल इज ओपनची व्हॅल्यू काय आहे, पी. नंतर काय लिहिलंय, देअर इज ए हॉलिडे. देअर इज ए हॉलिडे काय आहे, क्यू. म्हणून इथं काय लिहिलं, क्यू. पण इथं मधात काय दिलेलं आहे, मधात दिलेलं आहे ऑर. आणि ऑर साठी काय वापरतो आपण, व्ही वापरतो. ऑर काय आहे, हा जो आपला सेंटेन्स होता, स्टेटमेंट होता, आणि हा जो आपला स्टेटमेंट होता, या दोघांना कोणी कनेक्ट केलाय, हा एक पाईप आहे P1, हा एक पाईप आहे P2. असं पकडून चला. या पाईपांना कोणी जोडलंय, यांनी जोडलंय ना, याला आपण म्हणणार कनेक्टर. ऑरला कसं रिप्रेझेंट करतो आपण, व्ही ने. म्हणून याचं रिप्रेझेंटेशन कसं येणार, पी ऑर क्यू. अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त स्टेटमेंट दिलेली आहे, स्टेटमेंट तुम्हाला अशी मोठी दिलेली आहे, तुम्हाला त्याला सिम्बॉल फॉर्म मध्ये लिहायची आहे. पण डायरेक्टली लिहायचं नाही, आधी सांगायचं पी स्टेटमेंट काय आहे, क्यू स्टेटमेंट काय आहे. मधामध्ये लॉजिकल ऑर ऑपरेटर वापरलाय म्हणून त्याला आपण असं लिहिलं. ठीक आहे, पुढचे पण एक्झाम्पल मी सांगणारच आहे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. बघा काय म्हटलेलं आहे, पहिले सेंटेन्स असे प्रश्न दिसले ना की अगोदर सेंटेन्सला ब्रेक करून घ्यायचं. दिल्ली इज इन इंडिया, ओके, बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. बघा, दोन वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत, दोन वेगवेगळ्या सेंटेन्सला लिहून घेतलं. आता पी मध्ये लिहायचं. पी मध्ये काय येणार, थांबा, पी मध्ये काय येणार, दिल्ली इज इन इंडिया, दिल्ली भारतामध्ये आहे. क्यू सेंटेन्स काय येणार,
ढाका इज इन श्रीलंका. आता व्यवस्थित लक्ष द्या हा. या सेंटेन्सला पुन्हा व्यवस्थित वाचा. काय दिलेलं आहे बघा. दिल्ली इज इन इंडिया. आपल्यासाठी दिल्ली इज इन इंडियाचं काय आहे? पी. पी आहे. बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. आणि आपण काय म्हणतोय? ढाका इज इन श्रीलंका. हे काय म्हणतंय? ढाका इज नॉट इन. हे काय म्हणतंय? ढाका इज नॉट इन श्रीलंका. म्हणजे हे काय करताय रे? आपल्याला विरोध करताय. आपली जी क्यू स्टेटमेंट होती त्याला हे विरोध करतंय. विरोध करतोय म्हणून मला काय लावावं लागलं? नेगेशन लावावं लागलं. नेगेशन लावावं लागलं. ओके. आणि मधामध्ये कोणता कनेक्टर वापरलाय त्यांनी? मधामध्ये कोणता कनेक्टर वापरलाय? बट. बट साठी कोणता वापरतो आपण? अँड. लक्षात ठेवा, बट साठी वापरतो आपण अँड. अँड ऑपरेशन आपण केलं इकडे. ओके. तर याला कसं रिप्रेझेंट करणार आपण? पी अँड नेगेशन क्यू. याला कसं रीड करायचं? पी अँड नेगेशन क्यू. हे अँडच्या जागेवर हे लावून द्यायचं. ओके. कळालं तुम्हाला कसं आलं हे? आता तुम्ही आता याच्यातले विद्यार्थी म्हणू शकतात की सर हे कसं कळालं की नेगेशन क्यू आहे? अरे मी क्यू स्टेटमेंट काय लिहिली? ढाका इज इन श्रीलंका. आणि यांनी काय म्हटलंय? ढाका इज नॉट इन श्रीलंका. म्हणजे मी जे म्हणतोय हे त्याला विरोध करतोय. आणि जेव्हा जेव्हा हा माझ्या वाक्याला विरोध करत असेल तेव्हा मला फक्त माझ्या उत्तरामध्ये नेगेशन लावावं लागेल. सोपं आहे. जरी डाऊट असल्या ना, बघा पुढचं एक्झाम्पल. आता क्वेश्चन वाचायचा सर्वात अगोदर. क्वेश्चन वाचा. 3 + 8 is greater than equal to 12. If and only if 5 into 4 is less than equals to 25. If and only if. कळालं? जसं तुम्ही हे वाचलं इफ अँड ऑनली इफ, सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे हा सिम्बॉल. इफ अँड ऑनली इफ साठी आपण काय वापरतो? हा. मी तर लिहून देतो हवं तर. इफ अँड ऑनली इफ साठी वापरतो हा. मग पी स्टेटमेंटला म्हणायचं 3 + 8 is greater than equal to 12. क्यू स्टेटमेंटला काय म्हणायचं? क्यू स्टेटमेंटला काय म्हणायचं? 5 into 4 is less than equal to 25. आता दिलेल्या प्रॉब्लेमला नीट वाचा. काय दिलेलं आहे त्यांनी? 3 + 8 is greater than equal to 12. हे तर पी आहे. 5 into 4 is less than equal to 25. हे तर क्यू आहे. पण मधात काय आहे? इफ अँड ऑनली इफ. मग सिम्बॉल काय आहे इफ अँड ऑनली इफचा? हा सिम्बॉल आहे. बघा मी तर तुम्हाला सिम्बॉलचे सगळे परत लिहून देतो. सिम्बॉल आणि नेम. जर हे असेल, व्ही असेल तर त्याला ऑर म्हणतो. जर हे असेल तर याला आपण अँड म्हणतो. याला आपण इम्प्लिकेशन इफ पी देन क्यू असेल तर हे म्हणतो. आणि जर इफ अँड ऑनली इफ असेल तर डबल इम्प्लिकेशन म्हणतो. जर बट असेल, बट, तरी पण आपण अँड असं म्हणतो. जर नॉर असेल तरी पण आपण अँडच म्हणतो. हे सिम्बॉल्स आहेत. दिलेल्या एक्सप्रेशनला, दिलेल्या स्टेटमेंटला जर तुम्हाला सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल तर हे सिम्बॉल्स तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कळालं ना कसं लिहिलंय मी? ओके. आता आपण काय, आतापर्यंत आपण काय केलं रे? फक्त स्टेटमेंट जी दिली होती त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केली. आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू नाही काढली. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार, फॉल्स येणार. का नाही काढली? क्वेश्चन मध्ये कुठे विचारलं होतं? पण जर विचारलं असेल तर काढावं लागेल. आता जसं हे बघा, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे आता तुम्हाला हा सेंटेन्स दिलेला आहे, ही स्टेटमेंट दिलेली आहे. सेंटेन्स नाही आहे, स्टेटमेंट आहे. ही स्टेटमेंट तुम्हाला दिलेली आहे. ओके. सो तुम्हाला आधी काय करायचं? त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढून ती फायनल ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला सांगा. प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढून त्याच्यावर जे कनेक्टर असेल ते कनेक्टरच्या ट्रूथ टेबलमध्ये बघून सांगावं लागेल. सर सांगता तर खरी पण काही कळत नाहीये. एखादं एक्झाम्पल घेऊन सांगता का? बघा इथं काय म्हटलंय? 3 इज अ प्राईम नंबर, ही एक स्टेटमेंट आहे. 4 इज अ रॅशनल नंबर, ही एक स्टेटमेंट आहे. मग मी म्हणतो माझी पी स्टेटमेंट काय आहे? 3 इज अ प्राईम नंबर. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, प्रत्येक स्टेटमेंटची एक काही ना काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असते. एक तर ते खरं असेल किंवा खोटं असेल. मला सांगा 3 एक प्राईम नंबर आहे का? हो सर, 3 एक प्राईम नंबर आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू. मग मी क्यू स्टेटमेंट लिहिली. क्यू स्टेटमेंट काय आहे?
4 इज अ रॅशनल नंबर. आता तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की कोणत्या स्टेटमेंटला पी म्हणायचं, कोणत्या स्टेटमेंटला क्यू. जी पहिली स्टेटमेंट असेल आपली, तिला पी, ही जी आपली पहिली स्टेटमेंट आहे याला पी म्हणायचं, आणि जी दुसरी स्टेटमेंट आहे याला क्यू म्हणायचं. दुसरी स्टेटमेंट कुठून चालू होते? या अँड नंतर. अँड, ऑर, बट यांच्या नंतर आपली होते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक स्टेटमेंटची ट्रू व्हॅल्यू असते. मग तुम्ही म्हणाल 4 इज अ रॅशनल नंबरची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ही पण ट्रू आहे. 4 एक रॅशनल नंबर आहे ना. रॅशनल नंबर म्हणजे तेच जे परफेक्ट स्क्वेअर वगैरे असतील. मग 4 आहे काय रॅशनल नंबर? हो. मग स्टेटमेंटला नीट वाचा, दिलेल्या स्टेटमेंटला नीट वाचा. 3 इज अ प्राईम नंबर. अरे 3 इज अ प्राईम नंबर म्हणजे पी आहे. 4 इज अ रॅशनल नंबर म्हणजे ते माझं क्यू आहे. मधात काय म्हटलंय त्यांनी? अँड. मी सांगितलं आताच तर मी तुम्हाला टेबल काढून दिला. अँड मध्ये काय वापरतो आपण? उलटा व्ही. मग चला अँड वापरलं. आतापर्यंत आपण मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल तर फक्त आपण एवढंच लिहितो, याच्यामध्ये एक्स्ट्रा काही करत नाही. पण जर आता मला याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू पण काढायची आहे, मग बघा पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली होती? ट्रू. ती मी इथं लिहून घेतली. अँड तसाच ठेवला. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय होती? ट्रू. आणि जर तुम्ही अँडचं ट्रूथ टेबल बघितलं तर मी काय सांगितलं होतं? उलटा व्ही जर असेल तर व्हॅल्यू ट्रू केव्हा येते? जेव्हा ही पण व्हॅल्यू ट्रू असेल, ही पण व्हॅल्यू ट्रू असेल. कुठे सर ते? काढा बरं जरा. त्यांनीच तर अख्खं डोकं खाल्लंय आमचं. नाही बाबा, त्याने डोकं नाही खाल्लंय. बघा, पी अँड क्यू मध्ये व्हॅल्यू ट्रू केव्हा असायची? जेव्हा पी पण ट्रू असेल आणि क्यू पण ट्रू असेल. आणि एवढंच नव्हे तर मी तुम्हाला नोट म्हणून लिहू पण दिलं होतं की पी अँड क्यू ट्रू तेव्हाच असते जेव्हा पी पण ट्रू असेल आणि क्यू पण ट्रू असेल. ओके ओके. मग दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणून याचं फायनल व्हॅल्यू काय येणार? ट्रू. म्हणजे ह्या स्टेटमेंटची फायनल व्हॅल्यू काय आहे? ट्रू. ओके. कळालं की ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची एखाद्या कॉम्प्लेक्स स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंटची? त्याला पी म्हणायचं, क्यू म्हणायचं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ऑल फ्लावर्स आर रेड ऑर. काय म्हटलेलं आहे मधात? ऑर. ऑल काउज आर ब्लॅक. तर सगळ्यात पहिले काय करायचं? पी मध्ये लिहून घ्यायचं. पी मध्ये कोणती स्टेटमेंट येणार? पहिली स्टेटमेंट येणार. काय लिहिणार आपण पी मध्ये? ऑल फ्लावर्स आर रेड. क्यू मध्ये काय लिहिणार आपण? ऑल काउज आर ब्लॅक. आता फटाफट मला सर्वांनी याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा बरं. काय येणार? ट्रू येणार की फॉल्स येणार? एकाची की ट्रू आणि फॉल्स कंबाईन येणार? कालचा जर व्हिडिओ व्यवस्थित ऐकला असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की ट्रू आणि व्हॅल्यू फॉल्स एकाच वेळी येऊ शकत नाही एखाद्या स्टेटमेंटची. एक तर ट्रू असते व्हॅल्यू किंवा एक तर फॉल्स असते व्हॅल्यू. ओके. तर व्हिडिओला पॉज करा आणि सांगा बरं मला काय येणार. बघा त्यांनी काय म्हटलं आहे. आता इथं थोडंसं डोकं लावायचं. ऑल फ्लावर्स आर रेड. प्रत्येक फूल लाल आहे. याची हे खरं बोलतोय की खोटं बोलतोय सांगा बरं. याचा हा समजा एक मुलगा आहे, तो मुलगा म्हणतोय की प्रत्येक फूल लाल असतं. तो खरं बोलतोय का? नाही नाही, तो खोटं बोलतोय ना, कारण प्रत्येक फूल लाल थोडी असतं. गुलाब लाल आहे पण मोगरा तर पांढरा आहे. मोगरा पण तर एक फूल आहे. म्हणून याची हा काय बोलतोय? खोटं बोलतोय. याने आपल्याला येड्यात काढलं रे. म्हणून याची बुलियन व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. येतं बघा क्यू स्टेटमेंट बघा. ऑल काउज आर ब्लॅक. हा म्हणतो सर्व गाय काळ्या रंगाच्या आहेत. हा खरं बोलतोय का रे? सगळ्या गाय काळ्या असतात? नाही नाही, काही पांढऱ्या गाय पण असतात. म्हणून हा काय म्हणतोय? आपल्याला खोटं सांगतोय. म्हणून खोट्याला आपण काय म्हणतो? फॉल्स. ओके. खोट्याला आपण काय म्हणतो? फॉल्स. आता बघा, आता आपण याला सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करणार? परत तेच स्टेटमेंट वाचा. काय दिलं आहे? ऑल फ्लावर्स आर रेड. अरे पण ऑल फ्लावर्स आर रेड तर मी पी लिहिलं होतं. ऑल काउज आर ब्लॅक. ऑल काउज आर ब्लॅकला तर मी क्यू लिहिलेलं होतं. ऑर दिलेला आहे, मी ऑरला तर व्ही वापरतो. हे झालं लॉजिकल ऑर ऑपरेशन. आता याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. ऑर तर तसंच राहणार. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. आणि जर तुम्ही ऑरचा ट्रूथ टेबल बघितलात तर व्यवस्थित लक्षात द्या, जर जेव्हा दोघंही फॉल्स असतात तेव्हा पी ऑर क्यू पण काय असतं? फॉल्स. इथे लिहून पण दिलं, पी ऑर क्यू इज फॉल्स ओनली वेन बोथ पी अँड क्यू आर फॉल्स. अरे इथं मग काय आहे? मी तुम्हाला काय सांगितलंय रे? ऑर मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, एक जरी व्हॅल्यू ट्रू असली ना तर रिझल्ट ट्रूच येणार.
पण एक जरी व्हॅल्यू दोन्ही जर व्हॅल्यू फॉल्स असल्या तरच व्हॅल्यू फॉल्स येणार. इथं बघा दोघांची व्हॅल्यू फॉल्स आहे, ह्या दोघांची व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणून रिझल्ट पण काय येणार, फॉल्सच येणार. त्यामुळे ही जी आपली स्टेटमेंट आहे याची फायनल व्हॅल्यू काय येणार, फॉल्स येणार. परत एक एक्झाम्पलने तुम्हाला कळालं असेल की कॉम्पाऊंड स्टेटमेंटची बुलियन व्हॅल्यू आपल्या ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची. पण इथंच मी थांबणार नाहीये, अजून खूप सारे आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत. आपण लगेच तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात. हे कोणत्याही क्षणाचं आता बघा तिसरं एक्झाम्पल आपण सोडवूयात. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. इथं काय कळालंय आपल्याला वाचून, इफ देन. बघा इफ देन कळालंय, इफ आहे. मग लगेच आपण काय करूयात, पी स्टेटमेंट लिहून घ्या. तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला लगेच एवढं कसं काय कळालं की इफ पी देन क्यूचा प्रॉब्लेम आहे. अरे जेवढी जास्त प्रॅक्टिस, जेवढे जास्त टाइप्स ऑफ क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढं कळेल. इथं लिहायचं मुंबई इज इन महाराष्ट्र आणि क्यू स्टेटमेंट काय आहे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. हे तर सर्वांना कळालं ना. हे बघा स्टेटमेंट दिलेली होती, मग इफच्या नंतरची स्टेटमेंट ही झाली पी आणि ही स्टेटमेंट झाली क्यू. आता स्टेटमेंटला रीड करायला दिलेल्या काय करते बघा, त्यांनी काय म्हटलं, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल. म्हणजे हे कशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, इफ पी स्टेटमेंट देन क्यू स्टेटमेंट. मग याला कसं रिप्रेझेंट करणार आपण, पी इम्प्लाइज क्यू. ओके, मला सांगा पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, मुंबई इज इन महाराष्ट्र. मुंबई हा म्हणतोय की मुंबई महाराष्ट्रात आहे. अरे हा तर खरं म्हणतोय ना, मग याची बुलियन व्हॅल्यू आपल्या ट्रूथ व्हॅल्यू आली ट्रू. दुसरं काय, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, देशाची राजधानी दिल्ली आहे. अरे हा पण खरं बोलतोय म्हणून याची व्हॅल्यू आली ट्रू. मग ट्रू इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू काय येते, ट्रूथ टेबलमध्ये चेक करा, ट्रू येते. म्हणून ही जी स्टेटमेंट आपल्याला दिली आहे याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, ट्रूच येणार. कळालं एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची. पण इथं पण हा आता शेवटचा प्रश्न असेल तुमच्या सॉल्व एक्सरसाइज मधला, तर करायला बघा कसं करणार. इथं काय दिलंय, मिल्क इज व्हाईट. सगळ्यात अगोदर तुम्ही क्वेश्चन वाचा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ सनरायझेस इन द वेस्ट. जसा तुम्ही क्वेश्चन वाचला, इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ जसं तुम्ही वाचलं, सर्वात पहिले तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की हा डबल साईड लव आहे. सिंगल साईड लव नाही, डबल साईड लव आहे. दोघांच्या लग्नाची सहमती आहे. म्हणजे जर दोघांच्या लग्नाची सहमती असेल तरच लग्न होणार. म्हणजे जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल तरच आउटपुट ट्रू येणार. मग अशा वेळेस काय करायचं, याला पी म्हणायचं, याला क्यू म्हणायचं. मग आपली पी स्टेटमेंट काय आली, मिल्क इज व्हाईट. क्यू स्टेटमेंट काय आली, सन रायजेस इन द वेस्ट. ओके, सन रायजेस इन द वेस्ट. मला सांगा पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे रे, मिल्क इज व्हाईट, दूध पांढरं असतं, हे खरं आहे का, हो. क्यू सन रायजेस इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला उगवतो. अरे काय बोलतोय हा, सूर्य पूर्वेला उगवतो, याने हा म्हणतोय सूर्य पश्चिमेला उगवतो. म्हणजे हा काय बोलतोय रे, हा खोटं बोलतोय आपल्याशी, नाही का. मग खोटं बोलणार तर त्याची बुलियन व्हॅल्यू काय होऊन जाते आपल्या, सॉरी ट्रूथ व्हॅल्यू. बुलियन व्हॅल्यू आणि ट्रूथ व्हॅल्यू एकच आहे. बीन अँड इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही त्याला बुलियन व्हॅल्यू म्हणता, आता 12वीला तुम्ही त्याला ट्रूथ व्हॅल्यू म्हणता, सेमच आहे. ठीक आहे. मग ही जी दिलेलं सेंटेन्स आहे याची ट्रूथ लॉजिकल हे कसं लिहिणार आपण, त्याला सिम्बॉलमध्ये पी इम्प्लाइज क्यू. आणि पीची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. क्यूची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. ही तर स्पेशल केस होती, जेव्हा पीची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची व्हॅल्यू फॉल्स असेल आणि हे वन साइड लव असेल तर याची व्हॅल्यू काय येते, फॉल्स. ही व्हॅल्यू कशी येते, फॉल्स. अरे ट्रूथ टेबलमध्ये बघा ना, कुठे गेला आपला ट्रूथ टेबल, हे बघा. पीची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यूची व्हॅल्यू फॉल्स आहे, तर फायनल व्हॅल्यू काय येते, फायनल व्हॅल्यू काय येते, फॉल्सच येते ना. म्हणून ट्रूथ टेबल तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. प्रत्येक कनेक्टरचा ट्रूथ टेबल 3-3, 4-4 वेळा स्वतःहून काढून बघा. ओके, सो आता आपण एक्झाम्पलच डिस्कस करतोय वाटतं, हो सॉल्ड एक्झाम्पल डिस्कस करतोय. तर हा एक टॉपिक आपण कव्हर केला जिच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असतं आणि तुम्हाला त्याला एक्सप्रेशन याच्यामध्ये लिहायचं असेल, सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल, ते पण बघितलं.
आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची ते पण बघितलं. म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स स्टेटमेंटला सिम्बलमध्ये कसं लिहायचं, ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची ते पण बघितलं. आता काही हे क्वेश्चन्स करूयात जे खूप इंटरेस्टिंग आहेत. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ट्रूथ टेबल एकदम पाठ पाहिजे. जर नसेल ट्रूथ टेबल पाठ, आधी 1-2 वेळा स्वतःहून काढून बघा आणि मग इथून व्हिडिओला प्ले करा. ओके, तर बघा मंडळींनो कसं दिलेलं आहे तुम्हाला. तर विद्यार्थ्यांनो आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि हा क्वेश्चन करायचा आहे. आता हा क्वेश्चन कुठे येतो माहिती का? जास्त करून हा क्वेश्चन सीईटी मध्ये येतो. आता व्यवस्थित लक्ष द्या हा. तुम्हाला पी ची व्हॅल्यू काय दिली आहे क्वेश्चन मध्ये? ट्रू दिलेली आहे. ही क्वेश्चन मध्येच दिलेली आहे. पी एखादी कोणती तरी स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटशी आपल्याला घेण देणे नाही, त्याचे बुलियन व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यूशी आपल्याला घेण देणे. ती काय दिलेली आहे? क्यू ची पण काय दिलेली आहे? ट्रू. आर ची हे काय दिलेली आहे? फॉल्स. एस ची काय दिलेली आहे? ही पण दिलेली आहे फॉल्स. आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे आपल्याला याची बुलियन व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला एक्सप्रेशन काय दिलेलं आहे? नेगेशन पी अँड क्यू ऑर नेगेशन आर. आपल्याला याची एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय नाही, पी आणि क्यूच्या व्हॅल्यू टाकत जायचं आणि जी फायनल आन्सर भेटेल ते आन्सर असेल. नेगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. म्हणून इथं काय लिहिलं? ट्रू. अँड ब्रॅकेटमध्ये कधी पण ब्रॅकेटला पहिला सॉल्व्ह करायचं. बघा हा जो ब्रॅकेट आहे ना, कधी पण याला पहिले सॉल्व्ह करायचं. इथं लिहून देतो मी. ब्रॅकेटला आधी सॉल्व्ह करायचं आणि मग नंतर बाकीच्या ब्रॅकेटच्या बाहेरचं सॉल्व्ह करायचं टर्म. आता इथं क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. मग लिहून घ्या. युनियन लावा. नेगेशन ऑफ आर म्हणजे नेगेशन ऑफ आर ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. आता मी नेगेशन मागाशी तुम्हाला सांगितलं होतं. नेगेशन काय करतं? विरोध करतं. कोणाचं विरोध करतं? असलेल्या व्हॅल्यूचा विरोध करतं, सेंटेन्सचा विरोध करतं. बघा हे काय म्हणताय? ट्रू. ट्रूचा विरोध कसं करणार? फॉल्स. नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स. हे काय म्हणताय? ट्रू तसंच तसंच आलं. ऑर हे काय म्हणताय? फॉल्स. फॉल्सचा विरोध कसं करणार तुम्ही? ट्रू. मग आता काय करा? आता ह्या एक्सप्रेशनला सोडवा. मला सांगा ट्रू युनियन ट्रूची व्हॅल्यू किती येणार? मी सांगितलं आहे ऑर म्हणजे व्ही. ऑर मध्ये एक जरी ट्रू असला तरी आउटपुट ट्रू येतो. इथे तर दोघं ट्रू आहे म्हणून आउटपुट काय येणार? ट्रू येणार. ओके, मग बघा आता हा वाला सॉल्व्ह करा आणि हा वाला सॉल्व्ह करा. मधात काय आहे? डिसजंक्शन आहे म्हणजे अँड आहे. अँड काय म्हणतं? दोन्ही ट्रू असले तरच आउटपुट ट्रू येणार, पण इथे पहिला फॉल्स आहे म्हणून फॉल्स इज युअर फायनल आन्सर. म्हणून हा जो दिलेला एक्सप्रेशन आहे आपल्याला, हा जो दिलेला आपल्याला एक्सप्रेशन याची फायनल व्हॅल्यू काय आली? फॉल्स. कळालं सर्वांना? असे प्रश्न बोर्डामध्ये आणि सीईटी मध्ये सुद्धा येतात. तर बघा मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं कसं सॉल्व्ह करायचं. हवे तर अजून 4-5 एक्झाम्पल घेऊयात. बघा 2 मिनिटं तुमचा थोडासा वेळ घेतो. इतर इतर जागेवर जर तुम्ही गेला तर 30-20 मिनिटामध्ये तुमचं लेक्चर संपवलं जात असेल, पण आपल्याकडे आपण 30-40 मिनिटामध्ये फक्त इंट्रोडक्शन कव्हर करतो. ऍक्च्युअल टॉपिक तर शिकायला वेळ लावतो. माझं एवढंच म्हणणं आहे की जिथं 1 तास लागतो बाकीच्यांना, तुम्हाला 2 तास जरी लागले शिकायला तरी चालेल, पण एकदम डिटेलमध्ये टॉपिक कव्हर करायचा. जसं काल आपला स्टेटमेंटचा व्हिडिओ झाला, तर मला नाही वाटत आता स्टेटमेंटमध्ये कोणाला काही डाऊट असेल. आणि आज आपण लॉजिकल कनेक्शन्स बद्दल शिकतोय. अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, डबल इम्प्लिकेशन ऑपरेशन, कनेक्टिव्हिटी, आपलं परत नेगेशन. तर मला नाही वाटत आयुष्यामध्ये तुम्हाला आता जर तुमच्या टॉप सिलेबसमधून कोणाला क्वेश्चन विचारला या टॉपिकवरती तर तुम्हाला कोणता डाऊट येईल किंवा मग तुम्हाला न सुटणार. जर असं असेल तर तुम्ही एकदम राईट डायरेक्शन्समध्ये चाललात. थोडा वेळ लागू द्या, पण क्वेश्चन सॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. तर येऊयात आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. तर परत ह्या एक्सप्रेशनची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. अरे ज्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची तर अगोदर काय करायचं? त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. अँड क्यू ची व्हॅल्यू काय आहे? आर ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. ओके. अँड नेगेशन ऑफ क्यू. क्यू ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. युनियन घ्या. एस ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. इथं काय आलं? ट्रू. एक मिनिट.
मी थोडंसं हे खाली सरकवतो. हां, ट्रू आलं. आता बघा, हे जे नेगेशन ऑफ फॉल्स आहे, हे काय म्हणतंय? खोटं. खोट्याचा विरोध करा. हे काय म्हणतंय? खोट्याचा विरोध करा. खोट्याचा विरोध काय येणार? खरं. हे काय म्हणते? खोट्याचा विरोध करा. खोट्याचा विरोध काय येणार? खरं. ऑर फॉल्स. आता ब्रॅकेटला सोडून घ्या. आधी हा ब्रॅकेट करा. अँड ऑपरेटर केव्हा यूज करायचा? जेव्हा दोन्ही ट्रू असतील. दोन्ही ट्रू आहेत का? आहेत. म्हणून त्याचं आउटपुट काय आलं? ट्रू आलं. अँड ट्रू ऑर फॉल्स. आता हा वाला सोडवा. ट्रू ऑर फॉल्स. बघा, ऑर ऑपरेटर आहे. एक जरी व्हॅल्यू ट्रू असली तरी आउटपुट काय येतं विद्यार्थ्यांनो? तुमचं आउटपुट ट्रू येतं. म्हणून इथे आउटपुट काय आलं? ट्रू आलं. बघा, हा पण ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. मधात काय आहे? अँड. अँडला तर दोघं ट्रू लागतात तेव्हाच आउटपुट ट्रू येतं. आणि दोघंही ट्रू आहेत म्हणून याचा आउटपुट काय येणार? ट्रू येणार. कळालं? एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जे आपण मगाशी जो ट्रूथ टेबल बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे, ट्रूथ टेबल माहिती पाहिजे की ऑर मध्ये फॉल्स केव्हा असतो, अँड मध्ये फॉल्स केव्हा असतो, हे इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स केव्हा असतो. फक्त एवढं माहिती पाहिजे आणि तुम्ही तर ऑलरेडी हुशार आहात, करून घ्याल. ठीक आहे. तर अजून आपण काही क्वेश्चन्सकडे वळूयात. टेक्स्टबुक मधला एक एक प्रश्न मी सोडवून देणार, ती माझी जबाबदारी. त्याच्यावरती तुम्ही काही संकोच करू नका. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूयात. थोडंसं तुम्हाला अकॅडमिक्स बद्दल, नॉन अकॅडमिक्स पण मदत करायची मला, बट अकॅडमिक्स पहिले करू, नॉन अकॅडमिक्स सांगतोच. या व्हिडिओच्या शेवटला हवं तर थोडं सांगेन, काही सल्ला देईन प्रिपरेशनचा. पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. क्यूची व्हॅल्यू काय आहे? ती पण ट्रू आहे. आता डबल इम्प्लिकेशन करायचं आहे कोणासोबत? आरची व्हॅल्यू काय आहे रे? फॉल्स. डबल इम्प्लिकेशन काय? एसची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. मी तुम्हाला सांगितलं, आयुष्यामध्ये जेव्हा कुठं तुम्हाला डबल इम्प्लिकेशन दिसेल तेव्हा मनात काय आठवायचं? डबल साईड लव. म्हणजे जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल, म्हणजे नवरा आणि नवरी मुलीची दोघांची व्हॅल्यू जर दोघांचं हो असेल तरच लग्न होणार, किंवा दोघांचा विरोध असेल तरच लग्न मोडणार. एकाने हो किंवा एकाने नाही म्हटलं तर चालणार नाही. तर इथं कसं लिहिणार? हे नेगेशन बाहेर, आधी ब्रॅकेट मधलं सोडून. कधी पण मुलं काय करतात? डायरेक्ट नेगेशन घ्यायला सुरुवात करतात. आधी एक्सप्रेशन लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण काय करू, इथं डायरेक्ट व्हॅल्यू सांगू. मला सांगा, ट्रू इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू काय येते? ती तर ट्रूच येते. मग इथे ट्रू लिहून घेतली. हे लिहिलं डबल इम्प्लाइज. मला सांगा, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स काय आहे? मी काय सांगितलं? डबल इम्प्लिकेशन काय आहे? टू साईड लव. टू साईड लव मध्ये दोघांचं सेम मत पाहिजे. याचं पण फॉल्स मत आहे, याचं पण फॉल्स मत आहे, म्हणून दोघांचं फायनल मत काय येणार? ट्रू, कारण दोघांची सेम व्हॅल्यू आहे. आता याचं करा. नेगेशन ऑफ ट्रू काय असतं रे? फॉल्स. फॉल्स डबल इम्प्लाइज ट्रू. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, आपण डबल इम्प्लिकेशन शिकतोय. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोघं सेम व्हॅल्यू पाहिजे. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय पाहिजे? दोघं सेम व्हॅल्यू पाहिजे. इथं काय आहे? फॉल्स. इथं काय आहे? ट्रू. दोघांची सेम व्हॅल्यू आहे का? नाही. म्हणून आपला फायनल रिझल्ट काय येणार? फॉल्स. बघा, एकदम एक 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 लाईन मधून तुम्हाला सांगतोय. एकच मिनिट होल्ड करा. ओके, तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूयात. बघा हवाला एक्झाम्पल. नेगेशन पी. पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. क्यू ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. अँड ऑपरेशन आहे. आर ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. डबल इम्प्लाइज एस ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. एस ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. आता याला इथे सोडवा. नेगेशन ऑफ ट्रू इम्प्लाइज ट्रू अँड फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स काय येणार? डबल इम्प्लाइज म्हणजे पुन्हा ते दोघेकडची सेम व्हॅल्यू पाहिजे. आहे का? आहे. म्हणून व्हॅल्यू काय येणार इथे? ट्रू. मग आता इथे बघा, नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज ट्रू
ब्रॅकेटमध्ये इथं आलं ट्रू. बघा आता याला सोडवा. आता आपण याला इथं सोडवलं होतं, हे सोडवलं होतं. मग आपण आता मगाशी हे सोडवलं. मी हे वेगवेगळ्या पेनात लिहितो म्हणजे तुम्हाला स्टेप्स कळतील की कोणत्या स्टेप्समध्ये आपण काय सोडवतोय. ओके. तर बघा फॉल्स इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू काय येते? ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू येते ट्रू. हे ट्रूथ टेबलमध्ये बघून घ्या. ओके. नंतर आहे ट्रू. मधात काय आहे? अँडला दोघं ट्रू लागतात, दोघं ट्रू आहे म्हणून फायनल रिझल्ट काय येणार? ट्रू. ओके, कळालं? परफेक्ट. आता मला वाटतं की तुम्हाला आतापर्यंत जे आपण कालचा आजचा जो तुम्ही लेक्चर बघितलाय त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय कळलं विद्यार्थ्यांनो? स्टेटमेंट आहे की नाही ओळखता येते, तुम्हाला स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढता येते, तुम्हाला स्टेटमेंटला PQR मध्ये रिप्रेझेंट करता येते, तुम्हाला सगळे ट्रूथ टेबल काढता येतात लॉजिकल कनेक्टिव्हिटीचे, तुम्हाला एखादा स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला सिम्बॉलिकली पण लिहिता येते PQRच्या फॉर्मॅटमध्ये. सिम्बॉलिकली लिहिल्यावर तुम्हाला त्या सिम्बॉलिकलच्या एक्सप्रेशनची ट्रूथ व्हॅल्यू पण काढता येते, तुम्हाला त्याचं नेगेशन पण काढता येते. आता आपण बघू नेगेशन, एका वाक्याचं नेगेशन कसं काढतात. आतापर्यंत आपण ट्रूचं नेगेशन काढायचो, फॉल्सचं नेगेशन काढायचो, पण एखाद्या स्टेटमेंटचं नेगेशन कसं काढतात हे आता आपण बघूयात. बघा पुन्हा सांगतो, सोप्या भाषेमध्ये सांगतो. रात्रीच्या 3 वाजता जरी मी तुम्हाला उठवलं आणि विचारलं नेगेशन काय असतं, तर तुमच्या मनातून प्रश्न उत्तर आलं पाहिजे सर नेगेशन म्हणजे विरोध करायचा. समोरचं जे बोलत असेल त्याला आपण उलट उत्तर द्यायचं. म्हणजे समोरचं म्हणत असेल की आज दिवाळी, तर तुम्ही म्हणायचं आज सगळे पण दिवाळी नाही. समोरचं जर म्हणत असेल की आज सुट्टी आहे, तुम्ही म्हणायचं नाही आज सुट्टी नाहीये. समोरचं म्हणत असेल सकाळ झाली, तुम्ही म्हणायचं गप रात्र झालीये. समोरचं म्हणत असेल आज जेवायला, आज जेवण करू, तुम्ही म्हणायचं गप रे आज उपास धरू. म्हणजे काय, फक्त विरोध करायचा. तर बघा याला कसं लिहायचं बघा. पी नावाची एक स्टेटमेंट आहे जी काय म्हणती आहे की प्राइस इन्क्रीजेस. म्हणजे समजून घ्या, पी नावाचा एक माणूस आहे, तो काय म्हणतोय प्राइस इन्क्रीजेस. तुम्हाला त्याला विरोध करायचा आहे. तो कोणाला विरोध करायचा आहे? पीला. तर त्याला सिम्बॉलिकली कसं लिहिणार? नेगेशन पी. नेगेशन पी म्हणजे काय? विरोध. आता आपण काय करतोय? क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला नेगेशन काढायचं आहे. तर पी म्हणतोय की प्राइस इन्क्रीजेस, क्यू काय म्हणतोय? प्राइस डिक्रीजेस. पी आता त्याला विरोध कसा करणार? अरे समजून घ्या, तुमचा भाऊ म्हणतोय की भाव वाढला आणि तुम्हाला तुमच्या भाऊला विरोध करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या भाऊला काय म्हणाल? हे गप रे, भाव उतरला म्हणजे काय? प्राइस डिक्रीजेस. हा झाला तुमचा नेगेशन. ओके. आणि आता बघा हा वाला, पी नावाची एक स्टेटमेंट आहे, ते काय म्हणतंय? 0 इज नॉट इक्वल टू 1. आता याचा विरोध कसा करणार? विरोध करताना याला लिहावं लागेल नेगेशन पी. तुमचा भाऊ म्हणतोय की 0 इज नॉट इक्वल टू 1, तुम्ही तुमच्या भावाला विरोध करायचा, तुम्ही काय म्हणाल? 0 इज इक्वल टू 1 रे, विरोध करतोय मी तुला. कळालं? फक्त विरोध करायचा. आणि विरोधला कसं लिहायचं? नेगेशन पी. आणि एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, नेगेशन ऑफ नेगेशन पी. नेगेशन ऑफ नेगेशन पी इज पी. ही एक गोल्डन प्रॉपर्टी आहे. थोडंसं कलर वगैरे देऊन देतो म्हणजे मजबूती आणि याची ड्युरेबिलिटी वाढेल. नेगेशन ऑफ पी इक्वल्स टू पी असतो. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हवं तर याला थोडंसं सजवून पण देतो बघा. तसं तुम्हाला डायग्राम आणि ड्रॉइंग लहानपणापासून येत नाही. घोडा काढायला गेलो की कुत्रं बनायचं, कुत्रा काढायला गेलो की माणूस बनायचं. आता बघा तिसरं स्टेटमेंट दिलंय पी नावाचं जे काय म्हणताय 5+4 ची व्हॅल्यू 9 आहे. पी नावाचं एक स्टेटमेंट आहे जे म्हणतंय 5+4 ची व्हॅल्यू 9 आहे. तुम्ही याला विरोध कसा कराल? नेगेशन पी ने विरोध करा. आणि ते काय लिहाल? आता समजा तुमचा लहान भाऊ म्हणतोय दादा 5 आणि 4 9 होतात, तुम्ही विरोध कसा कराल त्याला? तुम्ही त्याला उलट उत्तर कसं दिलात? हे गपरे, 5+4 इज नॉट इक्वल टू 9. हा काय झाला त्याचा?
हा झाला त्याचा विरोध. विरोधला आपण काय म्हणतो? नेगेशन. म्हणजे जर तुमच्या भावाने म्हटलं की दादा 2 आणि 2 4 होतात, तर तुम्ही त्याचं निगेशन कसं काढाल? ए गपरे, तुम्ही म्हणायचं ए गपरे, 2 आणि 2 4 होत नाही. काही उद्या पण 2 आणि 2 4 होत नाही. ओके, हा फक्त विरोध करण्यासाठी आपण नेगेशन काढतो. म्हणजे बघा, नेगेशन आपल्याला काय शिकवतं? उलट उत्तर कसे द्यायचे. खरं तर उलट उत्तर विद्यार्थ्यांना द्यायची नसतात. ओके, तर आता आपण शेवटचा टॉपिक आहे या व्हिडिओचा. मला माहिती आहे व्हिडिओ 1 तासाच्या वर होऊन गेलेला असेल, पण होऊ द्या 1 तासाच्या वरती, काही प्रॉब्लेम नाहीये. पण कॉन्सेप्ट एकदम डीपमध्ये समजणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त 1 तासाचा व्हिडिओ बघताय, पण त्या 1 तासाच्या व्हिडिओ बनवायला एक 1 तास मला हे नोट्स बनवायला लागत आहेत. 1 तास मला स्वतःला हे कॉन्सेप्ट समजून रेडी करायला वेळ लागतोय. कारण हे कॉन्सेप्ट मी 3 वर्षापूर्वी शिकलो होतो माझ्या 12वीच्या वेळेस. सो ते मी विसरलो तर नाहीये, बट एकदा ब्रशअप करावे लागतात कॉन्सेप्ट. त्यामुळे तुमच्या 1 तासाच्या व्हिडिओला मला त्याच्या मागे 3-3.5 तासाची मेहनत आहे. सो मी तेच म्हणतोय की माझ्या मेहनतचं फळ म्हणून तुम्ही फक्त एकच काम करा, संपूर्ण व्हिडिओला बघा, क्वेश्चन सॉल्व्ह करा बस, आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आता आपल्याला काय करायचं आहे? राईट द फॉलोविंग स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. अरे हे तर मगाशीच केलं. पी आणि क्यू लिहून घ्यायचं. बघा, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. तर पी काय येणार? ठीक आहे ना, पी काय येणार? नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू काय येणार? चेन्नई इज इन तमिळनाडू. मी काय सांगितलं तुम्हाला? फक्त सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचे आहेत. याची ट्रूथ व्हॅल्यू कुठे काढायला सांगितली आहे का? नाही. मग क्वेश्चनला नीट वाचा. क्वेश्चनमध्ये काय दिले बघा, नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र आपण कशाने लिहिलंय रे? पी ने लिहिलंय, म्हणून इथं काय येणार? पी. पुढचं स्टेटमेंट काय आहे? चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू कशाने लिहिलंय? क्यू, म्हणून आपण लिहिणार क्यू. मधामध्ये काय दिलेलं आहे? अँड. मधामध्ये काय लिहिलेलं आहे? अँड. अँडला कसं रिप्रेझेंट करतो? असं. म्हणजे ह्या स्टेटमेंटला आपण कसं लिहिणार? पी अँड क्यू. ओके, पण नुसतं पी अँड क्यू लिहून नाही यायचं. पी काय आहे, क्यू काय आहे हे सांगायचं त्यांना. परत हा एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये पी स्टेटमेंट लिहा, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्यू स्टेटमेंट लिहा. क्यू स्टेटमेंट काय येणार? ट्रायंगल इज आयसोसिलस ट्रायंगल. मग स्टेटमेंट मग वाचा. पहिलं काय दिलंय? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इक्विलॅटरलला आपण कशाने रिप्रेझेंट केलंय रे? पी ने. और आयसोसिलस, आयसोसिलसला कशाने रिप्रेझेंट केलंय? क्यू ने. मधात त्यांनी काय लिहिलेलं आहे? ऑर. ऑरला कशाने रिप्रेझेंट सिम्बॉल काय आहे ऑरचा? व्ही. तर याचं बुलियन एक्सप्रेशन कसं झालं? एक्सप्रेशन कसं झालं सिम्बॉलिकलमध्ये? पी ऑर क्यू. सिम्बल्स लक्षात ठेवायचे. ऑर म्हणजे यू, अँड म्हणजे व्ही, उलटा व्ही. ओके, तिसरा क्वेश्चन वाचा. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ऑनली इफ इट्स मेजर इज 90 डिग्री. मला सांगा, तुम्हाला इफ अँड ऑनली इफ वाचताना काय कळालं? जसं तुम्ही इफ अँड ऑनली इफ वाचलं, मला तर एवढं कळालं बघा. इफ अँड ऑनली इफ जसं मी वाचलं मला एवढं कळालं, इफ अँड ऑनली इफ म्हणजे डबल साईड प्रेम. इफ अँड ऑनली इफ म्हणजे डबल साईड प्रेम. ओके, त्याचा सिम्बॉल असा असतो, दोघं साईडला धनुष्यबाण. कारण संसार दोघांचा आहे ना, त्यामुळे दोघांकडे बाण असणं गरजेचं आहे. वन साईड लव्ह मध्ये कसं एकाकडेच बाण असतो. पी स्टेटमेंट लिहून घ्यायची. पी स्टेटमेंट काय आहे? द अँगल इज राईट अँगल. पी स्टेटमेंट काय आहे? द अँगल इज राईट अँगल. क्यू स्टेटमेंट लिहून घ्या. क्यू स्टेटमेंट काय आहे? इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. आता नीट स्टेटमेंटला वाचा रे. पी काय आहे? आता बघा, द अँगल इज राईट अँगल. अरे राईट अँगलला तर मी पी ने रिप्रेझेंट केलंय. पी. इफ अँड ऑनली इफ, इफ अँड ऑनली इफला मी असं रिप्रेझेंट करतो. हा माझा सिम्बॉल आहे इफ अँड ऑनली इफचा. इफ इट्स मेजर इज 90, हे तर माझं क्यू आहे. म्हणजे याचं रिप्रेझेंटेशन कसं झालं?
पी डबल इम्प्लाइज क्यू. घसा बसलाय माझा ऍक्च्युली बोलून बोलून. सकाळी 9 वाजेपासून शूटिंग करतोय. आता 5:30 झालेत एक्झॅक्ट. थोडासाही मधात ब्रेक वगैरे काय नाही. सतत बोलणं चालू आहे. त्यामुळे जरा प्रेशर येतं. आता बघा, आता अँगल इज आता बघा मी पी ला काय म्हणतोय, तुम पास आए यूं मुस्कुराए, अँगल इज ॲक्यूट. हे माझं आहे पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय आहे, अँगल इज ऑप्टिव्स. हे माझं क्यू स्टेटमेंट आहे. आता तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचा. पहिले काय लिहिलं आहे, अँगल इज निदर ॲक्यूट. तुम्ही म्हणताय अँगल इज ॲक्यूट. अरे तो साला आपल्याला म्हणतो अँगल इज निदर ॲक्यूट, म्हणजे आपला विरोध करतोय. त्याला आपण काय म्हणणार, नेगेशन पी. नॉरला काय म्हणणार, उलटा व्ही लावतो आपण. सिम्बॉल्स मध्ये मी सांगितलंय, नॉर ऑप्टिव्स. आपण म्हणतोय अँगल ऑप्टिव्स आहे, तो म्हणतोय अँगल ऑप्टिव्स नाहीये, म्हणजे आपला तो काय करतोय, विरोध करतोय ना. तर विरोध म्हणजे काय, नेगेशन पी. ओके. आता पाचवा क्वेश्चन बघा. इथं क्वेश्चन वाचल्या वाचल्या कळेल इफ आणि देन दिलेलं आहे. इफ आणि देन दिलेलं असेल तर ते काय असतं, वन साइड लव. म्हणजे याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं येणार, वन साइड लव. पी ही स्टेटमेंट आहे, क्यू ही स्टेटमेंट आहे. आता मी ती एक एक लिहित बसत नाही, तर मग खरंच खूप जास्त वेळ होऊन जाईल. आता इथे बघा काय दिलेलं आहे, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफला डबल साइड हे लावतो ॲरो. हे काय झालं, पी डबल इम्प्लाइज क्यू. हे झालं. पी काय आहे, ही स्टेटमेंट आहे. क्यू काय आहे, ही स्टेटमेंट आहे. तुम्ही आता लिहून घ्या पी आणि क्यू. इथं मी दाखवून दिलंय तुम्हाला बरेचशा एक्झाम्पलमध्ये कसं लिहायचं. ओके. नेक्स्ट बघा, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. हे काय झालं, नेगेशन पी. आपण म्हणायचं पी आपला इरॅशनल नंबर आहे. हे नॉट आल्यामुळे नेगेशन पी. बट म्हणजे अँड, इट इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. हे काय झालं, नेगेशन पी अँड क्यू. आता मला प्लीज हे कोणी म्हणू नका की सर पी काय आहे, क्यू काय आहे. आता हे तुम्हाला कळालं असेल ना, पी ही जी सगळी स्टेटमेंट आहे ही पी आहे, आणि क्यूची स्टेटमेंट काय आहे, ही क्यूची स्टेटमेंट आहे. आता फक्त याचं फायनल एक्सप्रेशन येणार, नेगेशन पी अँड क्यू. बघा कळालं असेल. आपण ह्याची खूप प्रॅक्टिस करून घेतली आहे, कारण त्यामुळे मी आता जास्त याच्यावर टाइम स्पेंड नाही करत आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करायचं आहे, सिम्बॉल रिप्रेझेंटेशन तर करायचंच आहे, पण आपल्याला त्याची फायनल व्हॅल्यू पण काढायची आहे. मग पी स्टेटमेंट काय येणार, 4 इज ऑड. 4 ऑड आहे का, अरे 4 तर इव्हन आहे, म्हणून याची लॉजिकल व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. 1 इज प्राईम. 1 जो नंबर आहे तो प्राईम पण नसतो, कंपोजिट पण नसतो, आणि हा म्हणतो प्राईम आहे, म्हणजे हा काय बोलतोय, खोटं. आता स्टेटमेंटला वाचा, 4 इज प्राईम, ते तर पी आहे, मधात आहे ऑर, ऑर म्हणून व्ही लावला. 1 इज प्राईम, हे झालं क्यू. आता बघा पी ची व्हॅल्यू काय आली, फॉल्स. ऑर क्यू ची व्हॅल्यू पण फॉल्स. ऑर मध्ये एक जरी ट्रू असला तरी आउटपुट ट्रू येतं, आणि जर दोघं फॉल्स असले तर आउटपुट काय येतं, फॉल्स. त्यामुळे याचं फायनल आन्सर काय आलं, फॉल्स. ओके. थोडासा पेनचा कलर पण चेंज करतो, म्हणजे तुम्हाला बघायला पण छान वाटेल. 60. आता बघा पी ची व्हॅल्यू काय आली, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मी आता लिहित नाहीये. 64 एक परफेक्ट स्क्वेअर आहे का, हो, कारण 8 × 8 64 असतं, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आली ट्रू. क्यू काय आहे, 46 इज ए प्राईम नंबर. ते मी लिहित नाही, ते तुम्ही समजून घ्या. 46 प्राईम नंबर आहे का, प्राईम नंबर म्हणजे असे नंबर जे फक्त 1 आणि त्या नंबरनी डिवाइड होतील, पण 46 1 पण होतो, 2 पण होतो, 46 पण होतो, 13 पण होतो. हा प्राईम नंबर नाहीये, म्हणजे याची बुलियन व्हॅल्यू काय आली, फॉल्स. 64 इज अ परफेक्ट नंबर. हे तर पी होतं, अँड लावलं, आणि हे झालं क्यू. पी ची व्हॅल्यू काय आली, ट्रू, अँड फॉल्स. अँड मध्ये एक जरी फॉल्स असला तरी आउटपुट काय येतो, सगळा आउटपुट काय येतो तुमचा, फॉल्स. त्यामुळे याची बुलियन व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. आपल्या तिसरं एक्झाम्पल बघा, पटापट 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 पटापट. याला मी म्हणतो आहे पी, याला मी म्हणतो आहे क्यू. मला पी ची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. 5 इज अ प्राईम नंबर, ट्रू आहे. 7 डिवाइड्स 94. 94 ला जर तुम्ही 7 ने डिवाइड करू शकता का, नाही करू शकत, त्याची व्हॅल्यू आली फॉल्स. मधामध्ये काय दिलेलं आहे, अँड. त्यामुळे ट्रू अँड फॉल्सची व्हॅल्यू काय येते, फॉल्स. आता मी पटापट पटापट घेतोय एक्झाम्पल्स. ते रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते तुम्ही बघून घ्या. इट इज नॉट ट्रू दॅट, कधी पण लक्षात ठेवा, इट इज नॉट ट्रू दॅट दिसला की नेगेशन असतं ते. 5 - 3 आयोटा इज अ रिअल नंबर. पी स्टेटमेंट काय असणार,
5 मायनस 3 आयोटा इज रिअल नंबर. 5 मायनस 3 आयोटा रिअल नंबर आहे का रे? नाहीये रिअल नंबर. तर कारण त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, हा तुमचा आयोटा आलेला आहे. आयोटा म्हणजे काय, ते कॉम्प्लेक्स नंबर असतं. रिअल नंबर आहे म्हणून याची बुलियन व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. हा आपल्याशी खोटं बोलला तर खोटेचं खरं करायचं आपल्याला, नेगेशन म्हणजे. ओके, नॉट ट्रू दिसलं, हा लक्षात ठेवा, नॉट ट्रू म्हणजे नेगेशन. आता इफ पी देन क्यू म्हणजे याला कसं लिहिणार, पी इम्प्लाइज क्यू. पी ची व्हॅल्यू काय आहे, पी आहे. आता हा बघा, पी काय आहे, पी काय आहे, 3 × 5 इज इक्वल टू 8. अरे 3 × 5 15 असतं, हा म्हणता 8 आहे, म्हणजे आपल्याला काय सांगतोय, खोटं. म्हणून याची बुलियन व्हॅल्यू काय आली, फॉल्स. क्यू काय आहे, 3 + 5 इज इक्वल टू 15. अरे 3 + 5 8 असतं, हा 15 म्हणतोय, म्हणजे हा आपल्याला काय करतोय, खोटं सांगतोय, येड्यात काढतोय आपल्याला. तर इफ पी देन क्यू म्हणजे ते कसं येणार, पी इम्प्लाइज क्यू. मग पी ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय असतं, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स असं ट्रू. म्हणून याची बुलियन व्हॅल्यू, लॉजिकल व्हॅल्यू काय येणार, ट्रू. कळालं. नेक्स्ट बघा, चौथा एक्झाम्पल. मिल्क इज व्हाईट इफ अँड ऑनली इफ स्काय इज ब्ल्यू. इफ अँड ऑनली इफ म्हणजे असं येणार, मिल्क इज व्हाईट. मिल्क इज व्हाईटची बुलियन व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. स्काय इज ब्ल्यू, आकाश निळा आहे, ते पण खरं आहे, म्हणून ट्रू. हे दोन्ही साईडला सेम व्हॅल्यू असल्यामुळे आउटपुट पण काय येणार, ट्रू येणार. ओके. 24 इज ए कंपोजिट नंबर और 17 इज ए प्राईम नंबर. 24 कंपोजिट नंबर आहे का, तर आहे, ट्रू. और असल्यामुळे व्ही लावला. 17 इज ए प्राईम नंबर, हे पण ट्रू आहे. और का म्हणता, एक ट्रू असला तरी चालेल, दोन्ही ट्रू आहेत मग ते म्हणते, मग तर धावेल. म्हणून याची लॉजिकल व्हॅल्यू काय आली, ट्रू आली. तर हे एक्सरसाइजचा एक्झाम्पल कळाला. आता क्वेश्चन नंबर 4 बघा, हा पण सॉल्व एक्झाम्पल सारखाच आहे. इथे तुम्हाला पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, दोघांची व्हॅल्यू ट्रू आहे. आर आणि एस ची व्हॅल्यू दोघांची काय दिलेली आहे, तुम्हाला फॉल्स दिलेली आहे. तर तुम्हाला पहिलं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. पी युनियन क्यू अँड आर. पी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे रे, ट्रू दिलेली आहे. क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, ट्रू. अँड आर ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, फॉल्स. तर हे कसं सॉल्व करायचं, ट्रू और ट्रू अँड फॉल्स काय असतं, फॉल्स. म्हणजे हे काय येणार, ट्रू येणार. कसं आलं, अरे आता एवढे एक्झाम्पल घेऊन पण जर तुम्ही तेच अडकलात, अँडचा टेबल काय, नावाचा टेबल काय आहे, तर अवघड होईल. पी ची व्हॅल्यू काय रे आपली, ट्रू. क्यू ची व्हॅल्यू काय आपली, ट्रू. युनियन आर ची व्हॅल्यू काय आहे आपली, फॉल्स. एस ची व्हॅल्यू काय आपली, फॉल्स. ट्रू इम्प्लाइज ट्रू ची व्हॅल्यू असते ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्सची व्हॅल्यू पण असते ट्रू. म्हणून याचं फायनल व्हॅल्यू पण काय आली, ट्रू. पटापट घेतोय कारण आपण झालेलं आहे. क्यू ची व्हॅल्यू काय आहे बघा, तुम्हाला हवं तर लाल पिनाने लिहितो. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. आर ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. और नेगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. अँड एस ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. सॉरी, एक मिनिट, हे खाली का नाही जाते बघा. ट्रू अँड फॉल्सची व्हॅल्यू काय आली, फॉल्स. और ट्रूचं नेगेशन काय येणार, फॉल्स. अँड फॉल्स, हे किती येणार, फॉल्स. और फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स, आणि ऑरमध्ये पण फॉल्सच येणार, त्यामुळे याची व्हॅल्यू काय आली, फॉल्स आली. तर चौथा क्वेश्चन बघू आता. पी इम्प्लाइज क्यू. पी ची व्हॅल्यू आहे ट्रू, क्यू ची व्हॅल्यू आहे फॉल्स. अँड नेगेशन ऑफ आर. नेगेशन ऑफ आर म्हणजे नेगेशन ऑफ फॉल्स. हा क्वेश्चन इथपर्यंतच आहे. हा जो क्वेश्चन आहे हा इथपर्यंतच आहे. ट्रू इम्प्लाइज फॉल्सची व्हॅल्यू किती येते, फॉल्स. अँड नेगेशन ऑफ फॉल्सची व्हॅल्यू काय येते, ट्रू. पण अँड मध्ये हा फॉल्स नको, म्हणून आउटपुट काय येणार, एक मिनिट, चुकलंय आपलं. काय झालं माहिती काय, हे क्वेश्चन च्या नांदामध्ये मी विसरून गेलो. एकच मिनिट द्या मला. विद्यार्थ्यांनो, मी तुमची हात जोडून क्षमा मागतो, कारण माझ्या चुकीमुळे हा प्रश्न आपला थोडासा चुकलेला आहे, मला क्षमा करा. ते काय झालं, प्रश्न सोबत सोबत लिहिलेला असल्या कारणाने मला ते दिसलं नाही. बघा, आपण पुन्हा सोडवूया याला. पी ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. अँड हा प्रश्न एवढाच आहे. आर ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. ट्रू ची व्हॅल्यू आहे ट्रू. अँड नेगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, म्हणून याची व्हॅल्यू पण किती आली, ट्रू.
ओके, आता हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देतोय, हा क्वेश्चन पण मी तुम्हाला होमवर्कला देतोय. फक्त हा मी शेवटचा सॉल्व्ह करणार आहे आता, कारण सेम क्वेश्चन आहे. तो मला वाटतं ते परत परत न करण्यापेक्षा आपण हे करू. नेगेशन बाहेर तसंच राहील. नेगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू काय आली? ट्रू. अँड आर पी क्यू आर ची व्हॅल्यू काय होती? फॉल्स. युनियन घ्या, एस ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. इथं काय आलं? डबल इम्प्लिकेशन. हे काय आलं? पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. अँड क्यू आर ची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. मला सांगा, हे तसंच राहणार. आता आपण कोणाला सोडवणार? याला सोडवणार. मला सांगा, नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स इथे किती येणार? फॉल्स. युनियन. आता आपण काय सोडवणार? हे सोडवणार. मला सांगा, नेगेशन ऑफ ट्रू काय आहे? फॉल्स. मग फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय असतं? हे ना ट्रू. हे एका हिच्यात आहे. मग डबल इम्प्लाइज मध्ये काय येणार? पी और आर. आता आपण कोणाला सोडवणार? याला सोडवणार. ट्रू अँड फॉल्सचा अँड काय येणार? तो येणार फॉल्स. आता याला सोडवा. फॉल्स आणि ट्रूचं युनियन काय येणार? युनियन ट्रू. आणि हे काय येणार? फॉल्स. नेगेशन ऑफ ट्रू काय येणार? फॉल्स. डबल इम्प्लाइज फॉल्स. दोघं सेम आहेत म्हणून आउटपुट काय येणार? ट्रू. ठीक आहे. आता खूप जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. एकूण एक तुमचा टेक्स्टबुकचा प्रश्न मी सॉल्व्ह करून इथे दिलेला आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की आता ह्या टॉपिकमध्ये आयुष्यात पुन्हा कधी तुम्हाला लॉजिकल आपल्या ट्रूथ टेबल बघायची गरज नाही पडणार. हाऊ टू रिप्रेझेंट ए कंपाऊंड स्टेटमेंट, हाऊ टू रिप्रेझेंट ए कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याची गरज नाही पडणार. कधी तुम्हाला त्याची हे समजायची गरज नाही पडणार की त्याला हे कसं काढतात, त्याची लॉजिकल आपल्या ट्रूथ व्हॅल्यू कशी काढतात, कारण एवढं जास्त एक्झाम्पल मी सोडवले आहेत. जर अजूनही कोणाला डाऊट असेल तर प्लीज विनंती आहे की त्यांनी मागे जाऊन परत एकदा व्हिडिओ बघावा. नेगेशन करायचं म्हणजे काय करायचं? सोप्या भाषेमध्ये विरोध करायचा. म्हणजे काय? बहीण भावाचा खेळ. जेव्हा नेगेशन काढायचं असेल तेव्हा बहीण भाऊचा खेळ करायचा. आता समजा पी स्टेटमेंट आहे, ती काय म्हणते? तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. मी आता लिहित नाही ती. क्यू काय असेल? क्यू काय आहे? नेगेशन पी. ती काय असणार? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. म्हणजे तुमच्या बहिणीने म्हटलं की तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये आहे. एपी म्हणजे आंध्र प्रदेश, शॉर्ट फॉर्म लिहितोय. तुमच्या बहिणीने म्हटलं तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये आहे, तर तुम्ही त्याचा विरोध कसा करणार? तुम्ही म्हणायचं तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये नाहीये. का? आता आपल्याला फक्त तिचा विरोध करायचा. ही इक्वेशन अशी बघा, 3x² प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. तुमची बहीण काय म्हणते की 3 या इक्वेशनचा रूट आहे. म्हणजे ही तुमच्या बहीण आहे. समजा बहिणीने म्हटलं की 3 इज नॉट अ रूट. नॉट अ रूट क्वेश्चनमध्ये दिलं आहे, नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. तर तुम्ही त्याला विरोध कसं करणार? नेगेशन पीने विरोध करणार. तुम्ही काय म्हणणार? 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. ती म्हणते रूट नाही आहे, तुम्ही म्हणा रूट आहे. का म्हणायचं असं? कारण आपल्याला फक्त विरोध करायचा आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, हे तुमची बहीण आहे, पी वरनं समजा कोणी पण. पी काय आपला एक रिप्रेझेंटेशन आहे. पी स्टेटमेंट काय म्हणते? 2 एक रॅशनल नंबर आहे. तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं नेगेशन काढायचं आहे. नेगेशन काढायचं आहे म्हणजे काय? विरोध करायचा आहे. तर तुम्ही काय म्हणणार? 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ठीक आहे. आता शेवटचे 2 एक्झाम्पल राहिलेत, मग आपलं लेक्चर संपेलच. 10 मिनिटामध्ये सोडतो विद्यार्थ्यांना तुम्हाला. मी कदाचित आता थोड्या दिवसानंतर ऑफलाईन कोचिंग स्टार्ट करेल. ऑफलाईन कोचिंगमध्ये मी मुलांना 12-12, 14-14 तास माझ्या डोळ्यापुढे बसवणार आहे. कारण तुमचे कसे 99% येत नाही किंवा तुमचा कसा अभ्यास होत नाही ते मी बघतो. पी स्टेटमेंट काय दिलेले? पॉलिगॉन ABCD इज पेंटागॉन. ऑनलाईन कोचिंगपेक्षा मी ऑफलाईनपेक्षा मी ऑनलाईन स्टार्ट करेन. ऑनलाईन केले तर माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याशी कनेक्ट करता येतं. तुमची बहीण काय म्हणते? रे पॉलिगॉन ABCD पेंटागॉन आहे. मग तुम्ही त्याला विरोध कसा करणार? नेगेशन पी म्हणून. नेगेशन पी काय येणार? पॉलिगॉन ABCD इज नॉट अन पेंटागॉन. तुम्ही त्याला विरोध कसं केलं? नॉट अन म्हणून. ठीक आहे.
इथं आपण इथे रॅशनल नंबर, इथे नॉट ए रॅशनल नंबरने विरोध केलाय. ठीक आहे, कळालं. शेवटचं एक्झाम्पल, पी स्टेटमेंट आहे 7+3 ग्रेटर दॅन 5. तुम्ही त्याचा विरोध कसा करणार? 7+3 इज लेस दॅन इक्वल टू 5. ग्रेटर दॅनचा नेगेशन असतो लेस दॅन इक्वल टू. लिहून देतो हवं तर. बघा इथे नेगेशनचे फॉर्म्युला, लिहून देतो. नेगेशन ऑफ युनियन, ऑरचा नेगेशन जर घेतला तर तो असतो अँड. नेगेशन ऑफ अँड इज ऑर. ओके. negation of true is false. negation of false is true. negation of equal to is not equal to. negation of equal to चा negation ची व्हॅल्यू असते नॉट इक्वल टू. negation of greater than, greater than चा negation असतो लेस दॅन इक्वल टू. ओके. लेस दॅन इक्वल टू चा negation असतो ग्रेटर दॅन. नेगेशन ऑफ ग्रेटर दॅन इक्वल टूचा नेगेशन असतो लेस दॅन. नेगेशन ऑफ लेस दॅनचा असतो ग्रेटर दॅन इक्वल टू. उलटं करायचं, सगळे कामं कसे करायचे? उलटे. ग्रेटर दॅन दिला असेल तर लेस दॅन इक्वल टू करून टाकायचं. ओके. हे झाले तुमचे सगळे नेगेशनचे फॉर्म्युले. हवं तर त्यांना थोडीशी मी रांगोळी काढून देतो तुम्हाला. मेहंदी रंगली ग सग मुहूर्ताची, जवळी सजली ग. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये आपण काय केलं, आपल्याला काय दिलं होतं? ग्रेटर दॅन. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की नेगेशन ऑफ ग्रेटर दॅन हा लेस दॅन इक्वल टू असतो. म्हणून 7+3 इज लेस दॅन इक्वल टू 5 लिहिलं मी. त्याचं नेगेशनची व्हॅल्यू ही असेल. आय होप आता बघा विद्यार्थ्यांनो, एकदम आता खूप थकलेलो आहे मी आणि तुम्ही सुद्धा खूप थकलेले असाल. आपण आता तुम्ही ना एक काम करा, फोन वगैरे धरा. फोन जर हातात असेल तर त्याला खाली ठेवा आणि स्वतःच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारा की तुम्ही एवढा खूप मोठा लेक्चर जो मी गेल्या काही तासांपासून बोलतोय, लिटरली तुम्ही सर्वजण ते ऐकतात, माझ्यासोबत सॉल्व्ह करतायत. हे सर्वजण नाही करू शकत. तुम्ही ऑलरेडी टॉप पर्सेंटमध्ये आलेला आहात. कारण इथपर्यंत जर कोणी माझं लेक्चर बघितलं तर खरंच त्याच्यामध्ये डेडिकेशन आहे. कोणतं तरी अभ्यास करायचं, एक चांगल्या कॉलेजला जायचं. सो येस, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ यू ऑल माय डिअर स्टुडंट. अशाच प्रकारे भविष्यातही तुम्ही चांगला अभ्यास करा. तुमच्याकडून अभ्यास करून घेण्याची, तुम्हाला यश मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील. ओके. सो थँक्यू. आमच्याकडून मी तुमचा धन्यवाद करतो. थँक्यू फॉर लर्निंग विथ अस. आमच्याकडून अभ्यास केल्यामुळे तुमचा धन्यवाद करतो. तुम्ही तुमचं 12वीचं गणित शिकायला आम्हाला ओवी करिअर सेंटरला निवडलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आणि ऋणी पण आहे. आणि सर्वांना विनंती करतो, हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय, तुमचं मनापासून धन्यवाद आणि मनापासून तुमचं अभिनंदन पण करतो. आता मी जे शिकवलं त्याचे नोट्स पण माझ्याकडे आहेत हँड रिटन. मला फक्त तुम्ही कमेंट करा की नोट्स पाठवा, म्हणून मी नोट्स पाठवतो. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण मी कदाचित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यामध्ये पण जाऊन तुम्ही आपले हे नोट्स डाउनलोड करू शकता. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांनी कोचिंग नाही लावले त्यांना पण फायदा होईल. आता बघा आपले 2 लेक्चर झालेत. कालचा पहिला लेक्चर झाला, आजचा दुसरा लेक्चर झाला. काल आपण स्टेटमेंटबद्दल सगळं बघितलं, आज पण आपण स्टेटमेंटबद्दल बघितलं. मग आपण लॉजिकलबद्दल बघितलं, लॉजिकल टेबल वगैरे, एक्सप्रेशन्स वगैरे बघितलं. आता उद्या आपण बघणार आहोत टॉटॉलॉजीबद्दल, कॉन्ट्राडिक्शनबद्दल, कंटिजन्सीबद्दल. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. CET-मध्ये याचे 2 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये असतातच आणि बोर्डाला पण 100% याचा एक प्रश्न येणार म्हणजे येणार. सूर्य पश्चिमेला उगवो की पूर्वेला उगवो, पण काही हो, पण याचा उद्याच्या टॉपिकचा प्रश्न बोर्डामध्ये येणार. आजच्या टॉपिकचा पण एक प्रश्न बोर्डामध्ये येणार, कालच्या टॉपिकचा पण प्रश्न बोर्डामध्ये येणार. त्यामुळे बोर्डामध्ये खूप इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स येतात ते सगळे मी कव्हर करतो आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून असेच पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला मिळत राहतील. ओके. सो मी तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो आणि असेच आपण पुढे भेटत राहू. अजून खूप आपल्याला शिकायचं आहे. अजून मंजिल अपनी बहुत बाकी आहे. ओवी करिअर सेंटरकडून तुम्हाला तुमच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा.